धरीत नाईलाज धरीत नाईलाज धरीत साधावया भक्ती काज नाईलाज धरीत नाईलाज धरीत नाईलाज धरीत साधावया भक्ती काज नाईलाज धरीत नाईलाज धरीत नाईलाज धरीत साधावया भक्ती काज नाईलाज धरीत नाईलाज धरीत ऐसी आसी शरण जावे शक्तीची वेण वंचे शक्तीची वेण वंचे शक्तीची वेण वंचे ऐसी आसी शरण जावे शक्ती वेण वंचे भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले धनुर्धरा रक्षिले धनुर्धरा रक्षिले भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले धनुर्धरा रक्षिले धनुर्धरा रक्षिले ऐसियाची शरण जावे शक्तीची वेण वंची शक्तीची वेण वंची शक्तीची वेण वंची ऐसियाची शरण जावे शक्तीची वेण वंची शक्तीची वेण वंची शक्तीची वेण वंची कामरे साक्ष आले केले प्रगट तरी केले प्रगट तरी केले प्रगट म्हणे साक्ष आले तरी केले प्रगट तुम्ही चित्ती धरियला तुका म्हणे साक्ष हाती तुम्ही चित्ती धरियला तुम्ही चित्ती धरियला तुम्ही चित्ती धरियला म्हणे साक्ष मला वाटलं माझं चुकलं ऐसियाची शरण जावे शरण जावे ऐसियाची शरण जावे ऐसियाची शरण जावे शक्तीची वेण वंची शक्तीची वेण वंची शक्तीची वेण वंची ऐसियाची शरण जावे शक्तीचे वेण वंची शक्तीचे वेण वंची शक्तीचे वेण हरी हरी गोपाल कुमारी गोपाल कुमारी साधावया भक्ती काज 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 नाही लाज दरीत नाही लाज
दरेत ऐसे आसे चरण जावे ऐसे आसे चरण जावे नाहिला सादावया भक्ते काज सादावया भक्ते काज सादावया भक्ति काज सादावया भक्ति काज नाही लाज धरेत नाही लाज धरेत ऐसे आसे चरण जावे ऐसे आसे चरण जावे नाही लाज नाही लाज हरेत ऐसे आते चरण जावे ऐसे आते चरण जावे शक्ति देवे वंशे ऐसे आसे चरण जावे ऐसे आसे चरण जावे भक्ति
विठ्ठला विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई साधावया भक्तिकाज साधावया भक्तिकाज नाही लाज धरीत ऐसे आसी शरण जावे सक्ती जीवेन वंची भीष्मपण केला खरा भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले ऐसे आसी शरण जावे शक्ती जीवेन वंची तुका म्हणे साक्षी आले तुका म्हणे साक्ष हाती तो म्या चित्ती धरेला ऐसे आसी शरण जावे शक्ती जीवेन वंची विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा मला टाळ तरी विठोबा रखुमाई दे विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य भगवान की अवधूत चिंतन श्री गुरुदेव हरे हरे साधावया भक्तिकाज किंवा साधावया भक्तकाज नाही लाज धरीत ऐसे आसी शरण जावे शक्ती जीवेन वंची. प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगत्वंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचा 4 चरणांचा आणि भगवंताचा स्वभाव वर्णन करून सांगणारा आणि त्यापेक्षा भगवंताची शरणागती करा म्हणून सांगणारा अशा पद्धतीचा हा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली तुकोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. श्री संतांची माथा चरणावरी श्री संतांची माथा चरणावरी श्री संतांची माथा चरणावरी श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उतरी विश्रांती पावलो संभाळा उतरी वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया
साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरे प्रेम सुख हे साधावया भक्त काज साधावया भक्त काज नाही लाज धरीत ऐसे असे शरण जावे शक्ती जीवेन वंची. प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी होणार आपला हा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहातील असणारी ही 4थ्या क्रमांकाची भगवान परमात्म्याची कीर्तनरूपी सेवा हे अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं आणि या सर्व संयोजक मंडळीच्या माध्यमातून विशेष करून आदरणीय हरिभक्तीपरायण गदादे महाराज आहेत, आदरणीय हरिभक्तीपरायण शर्मा महाराज आहेत, या सर्वांच्याच माध्यमातून ही कीर्तनरूपी सेवा आमच्या वाटेला आलेली आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून भगवान श्यामसुंदराचा पांडुरंग परमात्म्याचा स्वभाव वर्णन करून सांगतात आणि फक्त स्वभाव सांगून थांबत नाहीत, तर भगवंताची शरणागती करा असं सर्वांना त्यांनी सांगतात. काय सांगतायत महाराज? महाराज वर्णन करून सांगतात पहा. याचे यावत जीवमात्रांना भवसिंधूतून तरुण जाण्याकरिता कोणाच्या तरी सामर्थ्याची गरज पडते. सामान्य असणारा जीव स्वसामर्थ्यानं भवसिंधूतून तरुण जाऊ शकत नाही, भवसागरातून तरता येत नाही. त्याला त्या ठिकाणी आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती सहजासहजी करून घेता येत नाही. तो दुःख घालवण्याकरिता प्रयत्न करतोय, पण त्यानं अवलंबलेले जे मार्ग आहेत ते मार्ग भिन्न भिन्न आहेत. त्याला असं वाटतं की या सगळ्या मार्गांच्या माध्यमातून या सर्व लोकांच्या माध्यमातून मी माझ्या दुःखाची निवृत्ती करेन आणि परमानंदाची प्राप्ती करून घेईन, मोक्ष स्वरूपाची प्राप्ती करून घेईन. पण असं घडत नाही महाराज. या सर्वांकडून त्या ठिकाणी ते घडू शकत नाही. मग असा कोणीतरी असला पाहिजे की जो त्या ठिकाणी स्वसामर्थ्यानं जीवाला भवसागरातून तारून नेईन. मग कोण आहे असा? जो जगाचा मालक आहे, जो सर्व सत्ताधीश आहे, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे आणि तो त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जीवाला भवसिंधूतून तरुण नेऊ शकतो, हा त्याचा स्वभाव आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करून सांगतात, अरे बाबा, अशा पद्धतीनं सामान्यांना त्या ठिकाणी शरण जाऊन भवसिंधूतून तरण्याचा विचार करत असाल तर चूक करतात. अशा कोणाला तरी शरण जावं की जो त्या ठिकाणी तुम्हाला या संकटातून वाचवेल, तुमचा जीवपणा घालवेल, पुनरावृत्ती पुनरागमन याची परंपराच त्या ठिकाणी निवृत्त करील, असा कोणीतरी असला पाहिजे. आणि तो ते करत असताना कोणत्याही प्रकारची लाज न धरता तुम्हाला सांभाळेल. त्याच्या पोटामध्ये उच्च नीच भाव नसला पाहिजे, असा असणारा तो श्रेष्ठ असेल आणि तोच तुम्हाला सांभाळेल. म्हणून तुम्ही असं करा. हे साधावया भक्ती काज नाही लाज धरीत. जो भक्तांची कामं करण्याकरिता भक्तीच्या माध्यमातून त्यांनी भक्तांकडे पाहतो आणि त्यांची कामं करताना कोणत्याही प्रकारची लाज धारण करत नाही, असा असणारा जो परमात्मा, त्याची शरणागती करा. ऐसे अशी शरण जावे शक्ती जीवे न वंची. अशाला शरण जावं जो शक्तीनिशी सांभाळेल, जीवानिशी सांभाळेल. तो विवंचना करणार नाही, तो बाजूला टाकणार नाही, उपेक्षित करणार नाही, वंचना करणार नाही, हा त्यातला भाव आहे. मला सांगा ना, असा कोण आहे? तो जगाचा मालक आहे, तो परमात्मा आहे. त्या परमात्म्याची शरणागती केली पाहिजे. तो कोणालाही सोडत नाही, तो सर्वांना सांभाळतो, तो सर्वांना त्या ठिकाणी तारून नेतो. एखादं उदाहरण सांगा की जो स्वतःची लाज टाकून भक्ताकरिता त्या ठिकाणी व्याकुळ होतो, भक्ताचा मान वाढवतो. महाराज उदाहरण सांगतात, हे भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले. भीष्मपण केला खरा, दोन अर्थ लावता येतील. पहिला अर्थ आहे भीष्माचार्यांनी पण केला खरा, पांडवांना मारण्याचा. पण भगवंतानं धनुर्धराला म्हणजे अर्जुनाला सांभाळलं. भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले. आणि दुसरा अर्थ असा करता येईल, भीष्मपण केला खरा, भीष्माचार्यांनी केलेला जो पण आहे तो पणही खरा केला आणि धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरालाही सांभाळलं. दोन अर्थ पाहता येतील. विशेष गोष्ट आहे महाराज, स्वतःची लाज टाकली आणि भक्ताची लाज सांभाळण्याकरिता त्यांनी सर्वस्व देणारा जगाचा मायबाप, असा जगात दुसरा कोणी सापडत नाही. सा न देखे मी कोणी दुजा तिही त्रिभुवनी तुकोबाराय वर्णन करून सांगतात, असा जगात कोणी पाहायला मिळत नाही. जो त्रैलोक्याचा धनी आहे असा असणारा परमात्मा, तो सर्वांना सांभाळतोय. प्रत्येकाच्या जीवनात जो भक्त त्या ठिकाणी स्वतःला म्हणून घेतोय, जो भक्ती करतोय, प्रत्येकाच्या जीवनात कुठे ना कुठेतरी त्याच्या अस्तित्वाचा अनुभव आहे, त्यानं सांभाळण्याचा अनुभव आहे. आणि तो अनुभव असल्या कारणानं त्या ठिकाणी आपल्याला त्याचं अस्तित्व कळतं, त्याचं ते औदार्य कळतं, त्याचं ते प्रेम कळतं.
त्याचा तो पोटातला दिव्य असणारा भाव कळतो. मलाही कुठेतरी माझ्या जीवनामध्ये अनुभव आले. काय आहे शेवट? तुका म्हणे साक्ष हाती तोम्या चित्ती धरियला. साक्ष माझ्या हातामध्ये त्या ठिकाणी आली आणि म्हणून तर मी त्याला चित्तात धारण केलं. साक्ष म्हणजे अनुभव. माझ्या जीवनामध्ये परमात्म्याच्या अस्तित्वाचा अनुभव आला. माझ्या जीवनामध्ये परमात्म्यानं सांभाळण्याचा अनुभव आला आणि म्हणून तर त्या ठिकाणी मी चित्तात त्याला धारण केलं. म्हणून तुम्ही सुद्धा असं करा. ऐसी अशी शरण जावे शक्ती जीवे न वंची. अशा परमात्म्याला शरण जा की जो शक्तीनिशी जीवानिशी तुम्हाला त्या ठिकाणी सांभाळेल, तुमची वंचना करणार नाही, तुम्हाला बाजूला टाकणार नाही, तुम्हाला सोडून देणार नाही, तुमच्याकडे दुर्लक्ष करणार नाही, असा असणार असावा. म्हणून परमात्म्याची शरणागती करण्याविषयी परमात्म्याचा स्वभाव सांगत महाराज या ठिकाणी अभंग वर्णन करून सांगतात. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. हे विठोबा परकुमारी साधावया भक्ती काज नाही लाज धरीत. ऐसे असे शरण जावे शक्ती जीवे न वंची. प्रस्तुत कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा, मला वाटतं माझा आणि तुमचा हा पहिलाच परिचय आहे. पहिल्यांदाच आपण त्या ठिकाणी भेटतो. तुम्ही काय खाणार आहात हे मला माहीत नाही आणि मी काय खाऊ घालणार आहे तुम्हाला माहीत नाही. परिचय होता करता 5-10 मिनिटं लागतील आणि मग हळूवारपणे त्या ठिकाणी एकदा बोलायला सुरुवात झाली आणि मी तुमच्या चेहऱ्यांकडे पाहायला सुरुवात केली की मला कळेल तुम्हाला काय आवडतं. तुमची नाडी ओळखून मी तुमच्यासमोर बोलायला सुरुवात करेन. कारण मला नाड्या तपासायची सवय आहे. घरी लोकांच्या दवाखान्यात नाड्या तपासतो आणि संध्याकाळी गेलं की कीर्तनात तपासतो. सरळ गोष्ट आहे. नाडी पाहून त्या ठिकाणी बोलेन. आमचं कीर्तनकारांचं काम ड्रायव्हर सारखं असतं महाराज. जसा रस्ता असेल तसा गाडी चालवावं लागते. त्याला गिअर चेंज करावा लागतो. चढ आला की त्या ठिकाणी वेगळा गिअर असतो, उतार असला की वेगळा गिअर असतो, खड्डे असले की वेगळाच गिअर असतो. असे गिअर त्या ठिकाणी टाकावे लागतात. म्हणून समोरच्या लोकांना कितपत त्या ठिकाणी आपल्या अंतकरणातला भाव कळतो, कुठपर्यंत ते त्याला त्या ठिकाणी समजावून घेतात, असं पाहून कीर्तनकार गिअर चेंज करतो. जसं तुम्ही समजून घ्याल असं तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न करतो. हरिभक्तीपरायण आदरणीय गदादे महाराज आमच्या परिसरामध्ये कार्यक्रमाला येत असतात. तिथे बऱ्याच वेळेला त्यांना कार्यक्रम त्या ठिकाणी ऐकण्याचा योग आला. मग त्यांना असं वाटलं की आपल्या परिसरात महाराजांना एकदा न्यावं. म्हणून त्या उद्देशानं त्या ठिकाणी तुम्हा सर्वांकडे येण्याचा हा योग प्राप्त झाला. तुम्हा सर्वांच्या मनात एक प्रश्न असेल, हा बाबा विठोबा रुक्माई भजन घेतोय, विठ्ठल विठ्ठल काही म्हणत नाही, का बरं म्हणत नसेल? तुम्ही आमच्या गुरुजींना ओळखता. परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय संत चरणरज छगन महाराज माहिती आहेत ना तुम्हाला, बाळनाथगड निवासी, बाराबाबळेचे. त्यांच्याचकडे आम्ही त्या ठिकाणी कीर्तन करायला शिकलो. ती आमच्या गडावरची कीर्तनाची पद्धत आहे. म्हणून त्या अनुषंगानं विठोबा रुक्माई भजनमध्ये घेतलं जातं, विठ्ठल विठ्ठल भजन घेतलं जात नाही. मग फारसं काय वेगळं होत नाही. विठोबा रुक्माईचं भजन त्या ठिकाणी व्हावं हा संप्रदायाचा नियमच आहे. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी महाराज की तुकोबारायांनी काही नियमावली घालून दिलेली आहे ना, ती नियमावलीच त्या ठिकाणी बाबांनी पुढे चालवायचं ठरवलं. म्हणून त्या अनुषंगानं हा नियम आम्हालाही घालून दिलेला आहे. आम्ही तो चालवण्याचा प्रयत्न करतो. विठोबा माझ्या घड्याळात 9:30 3 मिनिटं कमी आहेत आणि 10:30 वाजेपर्यंतच आपल्याला बोलायचं आहे. बऱ्याचशा त्या ठिकाणी भगवंताच्या लीला या 1 तासभराच्या चिंतनामध्ये आपल्याला सर्वांना पाहायच्या आहेत. म्हणून लगेचच विषयामध्ये प्रवेश करूया. चला, आपण सर्वजण त्या ठिकाणी जीव आहोत. अनादिकालापासून प्रवास करतो आहोत, प्रवासी आहोत. तू म्हणाल कसं काय प्रवास आहे? जीव हा अनादी आहे महाराज, केव्हा झाला सांगता येत नाही. कारण काही गोष्टी शास्त्रानं अनादी प्रतिपादन करून सांगितल्या. त्याच्यामध्ये जीव हा सुद्धा अनादीच आहे. अनादी शब्दाचा अर्थ असा होतो ज्याची सुरुवात केव्हा झाली माहीत नाही, त्याला म्हणतात अनादी. आणि अनंत त्याला म्हणतात ज्याचा शेवट कधी होणारच नाही, असा अनंत असणारा. अनादी आणि अनंत अशा 6 गोष्टी शास्त्रात वर्णन करून सांगितल्या. नंबर 1 अनादी आहे ब्रह्म. नंबर 2 अनादी आहे प्रकृती. नंबर 3 अनादी आहे त्यांचा संबंध.
नंबर 4 अनादि आहे ईश्वर, नंबर 5 अनादि आहे जीव, आणि नंबर 6 अनादि आहे या सर्वांमध्ये असणारा भेद. या 6 गोष्टी शास्त्रामध्ये अनादि वर्णन करून सांगितल्यात. या 6 गोष्टींमध्ये त्या ठिकाणी महाराज एकच अनादि अनंत आहे आणि 5 अनादि शांत आहेत. एक ब्रह्म म्हणजे परमात्मा, तो अनादि आहे आणि तो अनंत आहे. त्याला त्याची सुरुवात माहित नाही केव्हा झाली आणि त्याचा शेवट होणारच नाही, तो सत्य आहे. तो त्रिकालाबाधित सत्य आहे, ज्याचा तिन्ही कालात बाध होत नाही असं असणार तो सत्य आहे. आणि बाकीची जी 5 आहेत, हे 5 त्या ठिकाणी शांत आहेत, त्यांचा अंत होत असतो. त्या अंतवान गोष्टींमध्ये तुम्ही ऐकतात ना सर्वजण, लक्षपूर्वक ऐका, थोडं कान उंच करून ऐका. नाही जर तुम्हाला हे जमलं तर मी गिअर चेंज करेन. याच्यात जर तुम्ही चालत राहिला तर मी अशीच गाडी चालवित राहीन. लक्षपूर्वक ऐका. आधी आहे असं शास्त्र सांगण्याची पद्धत अशी आहे की सांगताना आधी कठीण सांगावं. ते कठीण जर त्यांना कळालं नाही मग आणखी थोडं खाली यावं. अजून जर ते कळालं नाही अजून थोडं खाली यावं. शास्त्र सांगताना शास्त्रानं सगळ्यात आधी एक वाद सांगितला, त्याचं नाव आहे अजातवाद. अजातवाद. अजातवाद म्हणजे काय? जिथे त्या ठिकाणी प्रपंच नावाची गोष्ट झालीच नाही, प्रपंच एक झाला होता, हे तो समळ मिथ्या वार्ता, न होईल मागुता कदा कल्पांती घडे ना, असं त्या ठिकाणी वर्णन आहे महाराज. म्हणून त्या ठिकाणी प्रपंच झालाच नाही असं जर लोकांच्या समोर सांगितलं, लोकांना ते झेपत नाही. मग आणखी खाली यावं लागतं. मग दुसरा वाद सांगितला, विवर्तवाद, त्याला अध्यासवाद म्हणतात. रज्जू सर्पाकार भासले जगडंबर असं तुकोबराय वर्णन करून सांगतात, तोही लोकांना कळत नाही. मग त्याला दृष्टी सृष्टीवाद सांगितला, तो नाही कळाला. मग सृष्टी दृष्टीवाद सांगितला, तो नाही कळाला. मग परिणामवाद सांगितला, तो नाही कळाला. मग आरंभवाद सांगावं लागतं. सामान्य माणसाला आरंभवाद कळतो. म्हणून शास्त्र सांगण्याची पद्धत अशी आहे, आधी कठीण सांगावं आणि मग ते कठीण जर नाही लोकांना कळालं तर मग खाली उतरत उतरत लोकांना कळेल असं त्या ठिकाणी सांगावं. मृदंग लावण्याची पद्धत माहिती आहे, आधी मृदंग वर चढवावा उंच, आणि मग त्या ठिकाणी कमी कमी करत यावं आणि हा स्वर त्या ठिकाणी ऐकून जिथे त्या ठिकाणी तो स्वर मॅच होतो तिथे येऊन थांबावं. खालून वर जाण्यापेक्षा आधी वरती लावून घ्यावा आणि मग कमी 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 करत यावं. तसं शास्त्र असंच आहे, आधी कठीण सांगावं, ते कठीण नाही कळालं की हळूहळू हळूहळू सावकाश त्यांना रुचेल पचेल असं सांगायला सुरुवात करावी. ऐकतात तुम्ही सर्वजण? लक्षपूर्वक ऐका. का सांगतोय, कशाकरिता? आपल्या हिताचं आहे, आपल्या गरजेचं आहे म्हणून सांगतोय. 5 गोष्टी अनादि शांत आहेत, त्याच्यामध्ये प्रकृती शांत आहे, तिचा अंत होतो. प्रकृती परमात्म्याचा संबंध शांत आहे, त्याचा अंत होतो. त्याच्यामध्ये ईश्वर भाव अंत त्याचा होतो, ईश्वर भाव निघून जातो. परमात्मा स्वरूपाचा बोध प्राप्त झाल्यावर जीवभाव तोही जाणाराच आहे. आणि त्या ठिकाणी या सर्वांमध्ये असणारा भेद, या 5 गोष्टी जातात. या जाणाऱ्या गोष्टींमध्ये आहे जीव. हा जीव त्या ठिकाणी महाराज संपणार आहे. आपण सर्वजण जन्माला आलो, गोष्ट खरी आहे. आपण सर्वजण जीव झालो, गोष्ट खरी आहे. प्रत्येक माणसाला जीव हा शब्द कळतो. सामान्य मनुष्य सुद्धा त्याच्या तोंडातून जीव असा शब्द उच्चारतो, पण जीव खातात कशाबरोबर लोकांना माहित नाही. जीव झाला कसा लोकांना माहित नाही. सामान्य मनुष्य जीव म्हणतो. आमच्या दवाखान्यात जर एखादा पेशंट आला, त्याला जर ड्रेसिंग करायची ठरली, इंजेक्शन द्यायचं ठरलं, थोडं त्या ठिकाणी जर धुवायला सुरुवात केली त्या जखमेला, तो म्हणतो डॉक्टर साहेब जरा हळूच, जीव कासा विसरतो. त्याच्या तोंडातून सहज शब्द बाहेर निघतो, काय? जीव कासा विसरतो. जीव शब्द सर्वांना माहिती आहे, पण जीव झाला कसा हे सर्वांना माहित नाही. जीवपणा जाईल केव्हा सर्वांना माहित नाही. जीवपणा जाईल कसा हे सर्वांना माहित नाही. झाला कसा माहित नाही, जाईल केव्हा माहित नाही, आणि जाणार कसा हे पण माहित नाही. आणि ते समजावून घ्यायचं असेल तर त्याचाच करता हा सप्ताह 115 वर्षापासून हा सप्ताह सुरू आहे. एवढ्या दिवसांपासून आपण चिंतन ऐकतो आहोत. कशाकरिता चिंतन ऐकावं? जीवपणा घालवण्याकरिता चिंतन ऐकावं. 2 तास कीर्तनाची मर्यादा असते ना, या 2 तासामध्ये कीर्तनकारानं लोकांच्या गळी उतरवावं, स्वरूपाचा बोध प्राप्त करून घ्यावा. एखाद्याच्या जरी अंतकरणामध्ये इच्छा निर्माण झाली, बस माझं शरीर त्या ठिकाणी मिळालं माणसाचं, मला मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे, मुक्त होण्याकरिता हे शरीर मिळालं, एखाद्याला जरी पटलं, अंतकरणापासून सांगितल्यानंतर तरी एवढ्या दूर येण्याचं सार्थक होतं. ऐकतात तुम्ही सर्वजण? लक्षपूर्वक ऐका. जीवपणा घालवण्यासारखाच आहे, अनादिकालापासून आलेला आहे. कितीतरी जन्म त्या ठिकाणी तो भोगतोय. 84 लाख योनींमध्ये त्याला जावं लागतं, आणि एवढ्या योनींमध्ये फिरून त्या ठिकाणी महाराज त्याला दुःख भोगावं लागतं. भयंकर वेदना सहन कराव्या लागतात. गर्भवासात येतो त्याच्या वेदना वेगळ्या, जन्मताना होणाऱ्या वेदना वेगळ्या, जन्मल्यानंतर होणाऱ्या वेदना वेगळ्या, जन्मभर होणाऱ्या वेदना वेगळ्या, आणि मरताना होणाऱ्या वेदना वेगळ्या. जीव जन्मभर दुःखच भोगतोय, जीव जन्मभर वेदना सहन करतोय, कष्टी झालेला आहे, पण तो कष्ट मानायला तयार नाही. त्याला त्या ठिकाणी संसार कष्टदायक वाटत नाही. तो संसार एवढा अंगवळणी पडला की त्याला तो सुखाचाच वाटतो, त्याला तो फार चांगला वाटतो. हा महत्वाचा विचार आहे. तुम्ही ऐकता सर्वजण? साधू संत जीवाला संसारातून त्या ठिकाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात, त्याला परमार्थात नेण्याचा प्रयत्न करतात, पण परमार्थात जीव टिकत नाही. त्याला तो संसारच गोड वाटतो, त्याला तिथेच राहावंसं वाटतं.
हा असा त्यातला भाव आहे. कारण संसार त्याला त्या ठिकाणी पचनी पडलेला आहे, त्याला संसारात राहायची सवय लागलेली आहे. तुम्हाला माहिती आहे काही लोक मोठे हौशी असतात, शौकीन असतात. त्यांना सकाळी सकाळी त्या ठिकाणी सगळं आवरलं की कानामध्ये आत्ताराचा बोळा घालायची सवय असते. असं कानाच्या खोणीमध्ये छोटासा आत्ताराचा बोळा खोवून देतात. ज्यावेळेला तो आत्ताराचा बोळा कानामध्ये घालतात ना, त्यावेळेला त्या आत्ताराचा फार सुगंध येतो आणि त्याला फार समाधान वाटतं. बस आत्ताराचा सुगंध येतो. पण येतो किती वेळ त्याला स्वतःला? अर्धा तास येत असेल, पाऊण तास, तासभर फार तर फार येत असेल. 1 तासभर सुगंध त्याला येतो. 1 तासानंतर त्याला सुगंध यायचा बंद होतो. तुम्ही ऐकता सर्वजण? लक्षपूर्वक ऐका. सुगंध येत नाही का? येतो. पण शेजारून जाणाऱ्या माणसाला त्याला वाटतं अरे वा काय सुगंध त्या ठिकाणी आला. त्याच्या कानातला बोळा दुसऱ्याला सुगंध देतो. पण तासभरानं त्याला सुगंध देत नाही का? तो सुगंध त्याच्या अंगवळणी पडलेला असतो म्हणून. तसा संसार दुःखदायकच आहे, पण तो आपल्याला दुःखदायक वाटत नाही का? आपल्या अंगवळणी पडला म्हणून. लोकांना सवय लागली असते. एकदा आम्ही एक भांडण ऐकलं. नवरा बायकोचं भांडण होतं. दोघांचं भांडण कडाक्याचं त्या ठिकाणी झालं. चव्हाट्यावर भांडण आलं. आता बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी भांडणामध्ये पती पत्नीला शिव्या देत असतो, घाण शिव्या देतो, मारतो, बऱ्याच गोष्टी होतात. भांडण त्यालाच म्हणतात. आपल्याला काय भांडण जास्त सांगायचं नाही. लक्षपूर्वक आहे का? पुढचा मुद्दा सांगतो. पण हे भांडण मोठं विलक्षण होतं. त्या भांडणामध्ये असं होतं, महाराज पती पत्नीला शिव्या देत नव्हता, बाई नवऱ्याला शिव्या देत होती. आणि सामान्य शिव्या नव्हत्या. आता मला कीर्तनात द्यायच्या नाहीत म्हणून मी त्या म्हणून दाखवणार नाही, पण भयंकर शिव्या होत्या महाराज. सगळ्या शिव्या देऊन देऊन झाल्या, सगळ्या गावानं त्या ऐकल्या आणि शेवटी बाईच्या तोंडातून शब्द निघाला, तुझा, तुम्ही म्हणा पुढचं, असं ती म्हटली. आणि एवढं म्हणून त्या ठिकाणी बाई घरात निघून गेली. बस ती घरात निघून गेल्यानंतर हा दरवाजातच उभा राहिला. लोक जमा झाले होते. लोकांना वाटलं एवढ्या शिव्या बायकोनं दिल्या म्हणल्यावर याला फार वाईट वाटलं असेल, कोणीतरी जावं याची सांत्वना करावी. असं म्हणून त्या ठिकाणी एक मनुष्य जवळ आला आणि जवळ येऊन त्याला म्हटलं, असं आहे, चालतच असतं, भांडण होतच असतं, काही जास्त मनावर घेऊ नका, काही टेन्शन घेऊ नका, काही विचार करू नका. दिल्या असतील शिव्या बायकोन. तो म्हटला तसला विचार करू नका. म्हटलं म्हणे का बरं? हो, जरी तिने शिव्या दिल्या, जरी ती कजाग वाटत असली, जरी ती वाईट बोललेली असली, तरी मला माहिती आहे ती मनानं फार चांगली आहे. तुम्हाला कळालं मी काय सांगतोय ते? बाईचा नवरा म्हणतोय, जी त्याला शिव्या देऊन गेली, घाण घाण शिव्या देऊन लोकांच्या समोर तरी घरात निघून गेली, आणि तो म्हणतोय ती जरी कठीण बोलताना वाटत असली, शिव्या देताना वाटत असली, तरी सुद्धा ती स्वभावानं फार चांगली आहे, मनानं फार चांगली आहे, आतून फार चांगली आहे. म्हणून तर लोक संसारात राहतात. हा संसार त्यांना अंगवळणी पडला. ही शिव्या खायचंच अंगवळणी पडलं. हा संसार प्रत्येकाला खेटरानं मारतो. संसारामध्ये एक क्षण असा येतो, तुम्ही ऐकतात सर्वजण? लक्षपूर्वक ऐका. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये संसारातला एक दिवस असा येतो की त्याला असं वाटतं बस मेलेलं बरं. संसार आणि परमार्थ यातला फरक सांगतोय. संसारामध्ये असा एक क्षण येतो की त्याला असं वाटतं बस मेलेलं बरं, आणि परमार्थामध्ये असा एक क्षण येतो त्याला वाटतं मरू नये, परत जन्माला यावं. परमार्थ त्या ठिकाणी परत जन्माला येण्याची अपेक्षा निर्माण करतो, आणि संसार त्या ठिकाणी म्हणतो कधीच जन्माला येऊ नको. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून संसार करणारी माणसं आणि परमार्थ करणारी माणसं याच्यात फरक आहे. संसारातले माणसं नकली समाधान दाखवतात, आणि परमार्थातल्या लोकांकडे स्वाभाविक समाधान असतं. समाधानानं भरलेले असतात महाराज, ओतप्रोत समाधानानं भरलेले असतात. त्याचं कारण परमात्मा त्यांना भेटलेला असतो, परमात्मा त्यांच्या जवळ आहे. सदैव समाधानी राहण्याचं कारण तुकोबाराय वर्णन करून सांगतात. हे सदानाम घोष करू हरी कथा, सदानाम घोष करू हरी, सदानाम घोष करू हरी कथा, सदानाम घोष करू हरी कथा. हे सदा चित्ता समाधान, हे सदा चित्ता समाधान, हे सदा चित्ता समाधान. सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा. देने सदाची
तेने सदा चित्ता समाधान. सदैव हरिकथा करतात आणि सदैव नामघोष करतात. त्यामुळे सदैव चित्तामध्ये समाधान असतं. संसारी माणसाचं त्या ठिकाणी समाधान दिखावं असतं महाराज, ते दाखवण्याचं असतं. ते मुलामा असतो समाधानाचा, पण प्रत्येक मनुष्य आतमध्ये कुठेतरी झुरत असतो, कुठेतरी वेदना होतात. असं आहे, मला सांगू नका, माझ्यासमोर प्रगट करू नका, पण आपापल्या मनाला विचारा. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? लक्षपूर्वक ऐका. मी आता 2 तास असंच म्हणत राहील तुमच्या पुढे. ऐकतात ना तुम्ही सर्वजण? कारण तुम्ही ऐकल्याशिवाय आमचं दुकान चालेल कसं, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून तुम्ही ऐका सर्वजण मी काय सांगतोय. प्रत्येक मनुष्य आतून कुठेतरी होरपळतोय. आणि कशानं होरपळतोय? तो त्रिविध तापानं होरपळतोय. त्याला आध्यात्मिक ताप, आदिभौतिक ताप, आदिदैविक ताप, 3 प्रकारचे ताप आहेत. आध्यात्मिक ताप म्हणजे शारीरिक व्यथा, आदिभौतिक ताप म्हणजे भौतिक पदार्थांपासून होणाऱ्या वेदना, आदिदैविक ताप म्हणजे देवतांपासून, भूतपिशाचादिकापासून होणारा ताप. असे ताप त्या ठिकाणी शास्त्रात वर्णन करून सांगितले. जीव त्या ठिकाणी या तापातून मुक्त होण्याकरिता प्रयत्नशील आहे. तो विचार करतोय, मला तापातून बाजूला व्हायचंय, दुःखातून बाजूला व्हायचंय, मला आध्यात्मिक ताप नको, मला कोणता रोग होता कामा नये, शारीरिक व्यथा होता कामा नये. त्याला असं वाटतं शरीर असंच असं राहावं. तुम्ही ऐकता सर्वजण? डोळे जर त्या ठिकाणी खराब झाले की मनुष्य चष्मा लावतो. लेन्स निघाला ना आता, चष्मा लावायची गरज नाही, लेन्स लावून घेतो, म्हणतो बस आता मरेपर्यंत काही काळजी नाही. कान जर खराब झाले ना, ऐकायचे बंद झाले, तर त्याच्यामध्ये माणूस मशीन घालतो. दात जर पडले ना तोंडातले, माणसं बचळी बसवतात. केस जर त्या ठिकाणी पांढरे झाले डोक्याचे, तर लोक त्या ठिकाणी डाय करतात, आम्ही डाय करतो, असं त्या ठिकाणी होतं महाराज. बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळतात. हे शरीर त्या ठिकाणी पतनाच्या दिशेनं जात आहे. याच्यामध्ये त्या ठिकाणी मला अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्ष्यते विनश्यती षडविकाराने युक्त असणारं हे शरीर आहे. पण आध्यात्मिकता प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी या शरीराला वेदना पाहायला मिळतात आणि त्या दूर करण्याकरिता मनुष्य प्रयत्नशील असतो. कोणाचा बीपी तरी वाढतो, कोणाची शुगर तरी वाढते. आता माझा दवाखाना नाही उघडणार इथे, नाही तू म्हणाल कालचं होते जज साहेब, वकील साहेब, आणि आज डॉक्टर आला, म्हणजे ते वकील आणि हे डॉक्टर, त्यांनी सांगितलं असेल कायदा, आणि आम्ही त्या ठिकाणी रोग सांगायला लागलो तुमच्यासमोर. काय सांगू आता, आमचा धंदाच तेवढा आहे. हा त्या ठिकाणी महत्वाचा विचार आहे, लक्षपूर्वक ऐका. शारीरिक व्यथा, या व्यथा त्या ठिकाणी मोठ्या वाईट आहेत. घालवण्याचा प्रयत्न मनुष्य करतो. भौतिक पदार्थांपासून होणारा ताप, आदिभौतिक त्या ठिकाणी ताप. भौतिक पदार्थ म्हणजे काय, आपण वाहनांमध्ये प्रवास करतो, भौतिक वाहन आहे. ते जर त्या ठिकाणी त्याची काही त्या ठिकाणी तक्रार झाली, कुठे जर त्या ठिकाणी ते जाऊन आदळलं, वेदना होतात, फार त्रास होतो. वाघ जर एखादा घरात घुसला, त्यानं जर उपद्रव केला, त्रास होतो. जर त्या ठिकाणी मला एखादा सर्प घरात निघाला आणि तो जर त्या ठिकाणी भीती दाखवू लागला, त्रास होतो. भौतिक पदार्थांपासून होणारा त्रास, याला आदिभौतिक ताप म्हणतात. आणि तिसरा ताप आहे आदिदैविक ताप, देवतांपासून ताप होतो. तुम्हाला देव कुठं ताप देत असतो का? पण वायू हा काय आहे? देव. अग्नी हा काय आहे? देव. वरुण म्हणजे जल हा काय? देव, जलदेवता. देव आहेत महाराज. पण वारा जर कोपला तर गावाची गावं उडवून टाकतो. अग्नी जर कोपला तर गावाची गावं जाळून टाकतो. आणि पाणी जर कोपलं तर केदारनाथ त्या ठिकाणी पाहिलं ना, सगळं उद्ध्वस्त करून टाकतो. महाप्रलय येऊ शकतो. या देवतांमध्ये एवढी क्षमता आहे की त्या ठिकाणी ताप देऊ शकतात. या देवतांपासून होणारा ताप आदिदैविक ताप. आणि मनुष्य जीवनभर या तापातून झुंजण्याचा प्रयत्न करतो. त्याला वाटतं या सगळ्या तापातून निघून जावं, दूर व्हावं, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती व्हावी आणि परमानंद सुख मला प्राप्त व्हावं. प्रयास आहे परमानंदापर्यंत जाण्याचा आहे आणि प्रयास आहे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करण्याचा. पण ज्या साधनांचा अवलंब करून त्या ठिकाणी महाराज तो तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय, ती साधनं त्याला तिथपर्यंत घेऊन जात नाही. निवृत्ती 2 प्रकारची आहे. एक लयरूप निवृत्ती आहे आणि एक आत्यंतिक निवृत्ती आहे. लयरूप निवृत्ती त्या ठिकाणी त्याला म्हणतात, जसा ताप आला की एक क्रोसिनची गोळी द्यावी आणि ती गोळी दिल्यानंतर त्या गोळीनं ताप निघून जातो. पण तो जातो किती वेळ? 2-3 तास जाईल आणि तो परत त्या ठिकाणी अंगावर येईल. त्याची निवृत्ती झाली तापाची. पण लयरूप निवृत्ती आहे. कायमस्वरूपीची निवृत्ती होत नाही. ती कायमची निवृत्ती होण्याकरिता त्याचं ब्लड टेस्ट करावं लागेल. कोणता ताप आहे? हा मलेरियाचा आहे का? हा डेंग्यूचा आहे की हा आणखी कशाचा चिकुनगुन्याचा आहे? कशाचा ताप आहे? हे सगळं आधी त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे आणि मग त्याच्यावर औषध दिलं पाहिजे. मग तो कायमचा निघून जाईल. हा महत्वाचा विचार आहे. कायमस्वरूपी त्या ठिकाणी दुःख निघून जाणं, याला त्या ठिकाणी आत्यंतिक निवृत्ती म्हणतात. आणि थोडंसं जाणं आणि परत येणं, याला लयरूप निवृत्ती म्हणतात. जीवनामध्ये अनेक प्रकारचे दुःख येतात आणि सगळे दुःख त्या ठिकाणी घालवण्याचा प्रयत्न जीव करतो. पण स्वतःच्या सामर्थ्यानं त्याला ते घालवता येत नाही. कोण घालवेल हे दुःख? कसे जातील हे दुःख? कोणाला शरण जावं? हे दुःख घालवण्याकरिता तो जीवाची शरणागती करतो, जीव संसाराची शरणागती करतो. अरे पण जीव स्वतःच बंधनात आहे.
जीव स्वतःच दुःखी आहे. एक जीव दुसऱ्या जीवाला काय बंधनातून मुक्त करेल? या खांबाला एक जणाला बांधून टाकावं आणि इकडच्या खांबाला एकाला बांधावं. दोन खांब समोरासमोर आहेत आणि बांधलेले दोन माणसं आहेत. हा त्याला विनंती करतोय, अरे मला सोडव, आणि तो त्याला विनंती करतोय, अरे मला सोडव. दोघेही बांधलेलेच आहेत एकमेकाला, ते जसे सोडू शकत नाहीत तसे आपण जर जीवांच्या समोर विनवणी करू, मला या दुःखातून वेगळं करा, तर जीव आपल्याला दुःखातून वेगळं करू शकत नाही. हा महत्वाचा विचार आहे. संसार त्याडमी दुःखातून आपल्याला वेगळं करू शकत नाही. जर वेगळंच त्याडमी दुःखातून व्हायचं असेल तर जीवानं जीवाची शरणागती करू नये, जीवानं संसाराची शरणागती करू नये. जीवाला जर भव दुःखातून वेगळं व्हायचं असेल, जन्म मरणाची परंपरा घालवायची असेल, काळाच्या तावडीतून जर सुटायचं असेल तर काय केलं पाहिजे? जीवानं डोळसपणानं विचार केला पाहिजे की आपण कोणाला शरण जावं, कोणाची शरणागती करावी. शरणागतीच महत्वाची आहे. जीव त्याने दुःखमुक्त होण्याकरिता शरण जातोय. त्याला वेदना होऊ लागल्या, त्रास होऊ लागला की घरातल्या लोकांना शरण जातो, बायकोला शरण जातात काही, मुलांना शरण जातात काही, धनवान लोकांना शरण जातात काही, धनाला शरण जातात, समाजाला शरण जातात. पण धन काळाच्या तावडीतून सोडू शकत नाही. यम जर तुमच्या पुढे उभा राहिला, यम माहिती आहे ना सगळ्यांना, तो जर आलाच समोर त्या ठिकाणी तर धोतर काळ पिवळं होतंय, एवढं त्याचं सामर्थ्य आहे. असा जर समोरून आला तर जीव घाबरा होतो, त्याला काही समजत नाही महाराज, व्याकुळ ताडमी होऊन जातो. मग तो हाका मारायला सुरुवात करतो, चला मला सोडवा, मला वाचवा. कोणी वाचवायला येत नाही. त्यावेळेला सर्वजण बाजूला असतात, सर्वजण असतात, पण ते तिथं सोडू शकत नाही. धन जर नेऊन दिलं यमाच्या समोर आणि धनाला म्हणलं हे घे, यमाला सांगितलं घे, यम म्हणतो राहू दे, तुझं चलन तिथं चालत नाही, मी जिथं राहतो, तुला यावंच लागणार माझ्या. थोडं थांबा ना म्हणतो, माझं थोडं काम शिल्लक राहिलंय, माझ्या ठक्याचं लग्न केलंय आत्ताच, अजून ठकीचं व्हायचं. तो म्हणतो ठक्याचं कर, नाही तर ठकीचं, चल पुढं. जावंच लागतं महाराज, तिथं कोणी सोडवायला येऊ शकत नाही, धन सोडू शकत नाही. फार प्रेमाची बायको असेल ती यमाला प्रतिकार करू शकत नाही. फार प्रेमाची मुलं असतील ती त्या ठिकाणी यम म्हणजे काळ, या काळाच्या बंधनातून, या भव दुःखातून त्या ठिकाणी सोडू शकत नाहीत. समाज मोठ्या मोठ्या त्या ठिकाणी राजे, आपले त्या ठिकाणी असणारे सोयरे, कोणी त्या ठिकाणी सोडवत नाही महाराज. जर सोडवणारच असेल कोणी तर तो समर्थ असला पाहिजे, आणि तो फक्त समर्थ असून चालणार नाही. तुका म्हणे तुझे सोडविना कोणी, चक्रपाणी वाचुनिया, एक चक्रपाणी वाचुनिया. तुका म्हणे तुझे सोडविना कोणी, एक चक्रपाणी वाचुनिया, एक चक्रपाणी वाचुनिया. तुका म्हणे तुझे सोडविना कोणी, 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 तुका म्हणे तुझे सोडविना कोणी. एक चक्रपाणी वाचुनिया, एक चक्रपाणी वाचुनिया. तुका म्हणे तुझे सोडविना कोणी, एक चक्रपाणी वाचुनिया, एक चक्रपाणी वाचुनिया. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया. महाराज वर्णन करून सांगतात, बाबा अरे तुला कोणी सोडवणार नाही. एक चक्रपाणी असणारा परमात्मा तोच तुला सोडू शकेल, त्याच्याशिवाय या भवबंधनातून कोणी सोडवणार नाही. तुम्ही ऐकता सर्वजण? मी तुम्हाला एक विचारू, ऐकतात ना तुम्ही सर्वजण? मला सांगा, तुम्हाला मान्य आहे की नाही आपण जीव आहोत म्हणून? मान्य आहे? तुम्हाला मान्य आहे का आपण अनादिकालापासून जन्ममरणाची परंपरा भोगतो आहोत? मान्य आहे? तुम्हाला मान्य आहे आपण जन्ममरणाची परंपरा भोगताना अनेक प्रकारचं दुःख भोगतो आहोत? मान्य आहे की नाही? कबूलच केलं पाहिजे. हे कोर्टात कबूल केल्यासारखं आहे. वस्तुस्थिती आहे ना महाराज, कबूल आहे प्रत्येकाला. दुःख आपण भोगतो आहोत. असं नाही वाटत या दुःखातून वेगळं व्हावं, असं नाही वाटत हे भावबंधन निघून जावं. वाटतं ना, प्रत्येकाला वाटतं दुःख असूच नाही, मजा लागे दुःख व्हावे, असे कोणी भावे ना जीवे. दुःख निवृत्ती करतात आणि प्रयत्नशील असलं पाहिजे. पण ऐका, या भावबंधनातून, या जीवपणातून जर बाजूला व्हायचं असेल तर कोणी सोडू शकत नाही हो. नको नको म्हणा गुंतू माया जाळे, काळ आला जवळी ग्रासावया. काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप, सोडविना राजा, देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली, सगळेजण बाजूला राहतात. लोक अभिमानानं सांगतात मला काय गरज नाही कोणाची, माझी मुलं वाघासारखी आहेत, काय गरज नाही मला कोणाची. अरे मुलं नाही सोडवलेत बाबा, आम्हाला फार लोक पाहायला मिळतात. तुम्हाला माहिती आहे, माणसाच्या अंगामध्ये ताकद आहे तोपर्यंत मनुष्य फार तरबेज असतो. माणसाला वाटतं बास मला कशाचीच गरज नाही. 2-3 गोष्टींमुळे त्या ठिकाणी महाराज परमात्मा आठवत नाही.
तो परमात्मा त्याने शक्तीनं आठवत नाही, शरीराच्या बळानं आठवत नाही, परमात्मा धनानं आठवत नाही आणि परमात्मा मानानं आठवत नाही. धन मान बळे नाठविषयी देवा. धनानं देव आठवत नाही, मानानं देव आठवत नाही, बळानं देव आठवत नाही. जोपर्यंत धन आहे देव आठवत नाही, जोपर्यंत मान आहे देव आठवत नाही, जोपर्यंत त्या ठिकाणी शरीर बलदंड आहे देव आठवत नाही. पण ऐका, तीनही गोष्टी जाणारे आहेत. धन जाणार आहे, या धनाचा न धरी विश्वास. जैशी तरोवरी छाया, जसं झाडावर त्या ठिकाणी झाडाची सावली असते ना, सकाळी कुठे असते? पश्चिमेला. दुपारी कुठे असते? बुंध्याजवळ असते. आणि संध्याकाळी पूर्वेला असते. दिवसातून 3 ठिकाणी फिरते सावली. तसं धन सुद्धा दिवसातून कितीतरी ठिकाणी फिरतं. या धनाचा न धरी विश्वास. धनाचा विश्वास धरू नकोस, मानाचा विश्वास धरू नकोस. लोक फार वाईट आहेत, लोकांची सवय आहे, लोक हवा भरतात. सामान्य लोकांची गोष्ट सोडून द्या. कीर्तनकार लोक, आपण परमार्थ करतो ना, आपण त्या ठिकाणी महाराज परमार्थ करतो, लोक आपल्याला उचलून घेतात आणि एवढं उचलतात, एवढं उचलतात, एवढं उचलतात, हे वरती नेतात. आणि तिथं नेलं रे नेलं, तिथं गेल्यानंतर जर दुसरं दिसलं तर तिथून सोडून देतात, लोक बाजूला होतात. आणि वरतून खाली पडल्यानंतर त्याचे हाडकं मोजायला सुद्धा कोणी येत नाही, किती मोडले. तुम्ही ऐकता सर्वजण. कितीतरी कीर्तनकार दाखवतो, ज्यांना बोलता येतो तोपर्यंत समाजानं फार प्रेम केलं. त्यांचं बोलणं बंद झालं, लोक भेटायला सुद्धा गेले नाही. तो जोपर्यंत किती पाय मोडे बाबा. बस विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. म्हटलं नाव न सांगताच वर्णन करावं, पण तुम्हाला माहिती आहे, अभ्यास केलाय तुम्ही, बरोबर आहे. समाजाची स्थिती आहे. अरे कोण कोणाला विचारतो? कोणी कोणाला विचारत नाही. मायबाप माझा ऐका, लक्षपूर्वक ऐका, चित्त देऊन ऐका, ध्यान देऊन ऐका. कोणी कोणाला विचारत नाही. सर्वजण सोडून देतात अर्ध्या रस्त्यातून. तुकोबाराय म्हणतात, मी आज सांगतोय तुमच्या समोर, तुम्हाला आज कळत नाही, पण कळो येईल अंत काळे. प्राणपैराणाची वेळे राहती निराळी रांडा पोरे सकळ. बऱ्याच वेळेला आम्हाला पेशंट पाहायला जावं लागतं, म्हातारी पेशंट, ज्यांना घरडा लागलेला आहे, जे मरायला टेकलेले आहेत, 2-2 चमच्यावर आलेले आहेत, असले पेशंट पाहायला जावं लागतं. तिथं माणसं बसलेले असतात आणि जवळ बसलेले जे माणसं असतात ना, ते आपले माणसं असतात. कोण? आपले. त्यांना आपलं म्हटलं जातं. बायको असते, त्याची मुलं असतात, त्या मुली असतात, हे सगळे बसले असतात. बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळतं, मुली येतात लांबून लांबून, म्हातारा आजारी पडलं, म्हातारी आजारी पडली, येतात आणि त्याच्या जवळ बसतात, पण नाकाला पदर लावून बसतात. सख्खी मुलगी असते, सावत्र नाही, सख्खी मुलगी, पण नाकाला पदर लावून बसते. अशी त्या ठिकाणी नाक झाकून बसतात. वास येतो म्हाताऱ्याचा म्हणून कोणी जवळ येत नाही हो. पण लोक हे सांगून त्या ठिकाणी ऐकत नाही. का? ते आंघोळणी पडले ना, पचनी पडलंय म्हणून. लोकांना हे कळत नाही. हाच उपक्रम आपण केला बोलताना, लक्षपूर्वक ऐका. लोक सोडून देतात. हे पाहायला मिळतं, प्रत्यक्ष पाहायला आम्ही डोळ्याने म्हणून सांगतोय. अशी अवस्था निर्माण होते, सर्वजण सोडून निघून जातात. पण एक आहे जगदानी असणारा माझा भगवान, तो कोणाला सोडत नाही महाराज. तो सर्वांना सांभाळतो, तो सर्वांना सांभाळण्याकरिता येतो. सगळ्यांनी सोडून दिलं तरी पण येतो. म्हणतात, भागवतात आलेला प्रसंग सांगतो. भागवतामध्ये त्या ठिकाणी वर्णन आहे. एक त्या ठिकाणी पर्वत होता मोठाची मोठा. त्या पर्वताच्या पायथ्याला मोठं एक सरोवर होतं, मोठं जंगल होतं. त्रिकुट नावाचा पर्वत आहे. आणि त्या त्रिकुट पर्वताच्या पायथ्याला त्या ठिकाणी मोठं जंगल आहे, त्याच्यात मोठं सरोवर आहे. आणि या सरोवरामध्ये एक हत्ती राहत होता, हत्ती. आणि हा जो हत्ती आहे ना, या हत्तीला 1000 बायका होत्या. तुम्ही ऐकता सर्वजण? 1000 बायका. तेवढाच बायका नाही, प्रत्येकाला त्या ठिकाणी, प्रत्येक बायकोला 2-2 मुलं. आता ऐकतात ना तुम्ही? 2-2 मुलं. आणि त्या प्रत्येक मुलाला त्या ठिकाणी 2-2 बायका पुन्हा. आणि त्या प्रत्येकाला पुन्हा 2-2 मुलं. आता गणित नंतर करा, ते लांबलंच काय गणित, कशाला एवढं गणित करावं. एवढा मोठा परिवार हत्तीचा, हा सगळा परिवार बरोबर घेतला. त्या सरोवरामध्ये त्याने स्नानाला गेला. तो पाणी पिण्याकरिता गेला म्हणा, स्नान करण्याकरिता गेला म्हणा, गेला. आणि तो तिथे जाऊन जलक्रीडा करू लागला, पाणी रवंदळू लागला, चिखल त्या ठिकाणी अशा पद्धतीने ढवळू लागला, फुलं तोडू लागला कमळाची, सगळी त्या ठिकाणी वाताहात करून टाकली त्यानं. सोंडेत पाणी घेऊन आपल्या बायकोच्या मुलांच्या अंगावर त्या ठिकाणी टाकू लागला, सर्वांना स्नान घालू लागला, नातवंडांना. अशी अवस्था असताना सर्वांना प्रसंग माहिती आहे. मला लांबलचक प्रसंग सांगायचा नाही, वस्तुस्थिती सांगायची आहे. लक्षपूर्वक ऐका. तिथे त्या ठिकाणी मगर राहत होता. त्या मगरानं हत्तीचा पाय पकडला. आणि तो पाय पकडल्यानंतर मगरानं त्या ठिकाणी ओढायला सुरुवात केली. याला वाटलं असेल कोणी जीवजंतू, हत्ती लागला पाय हलवायला. काही केलं तो मगर सुटे ना. मग यानं मुलांना आपल्या सांगितलं, माझा पाय कोणीतरी पकडलाय, मला वाचवा. ते मुलं म्हटले, अरे आम्ही एवढे बलदंड असताना काय चिंता करायची. घाई मुलांनी त्याची शेपटी धरली. एकानं सोंडेत शेपटी धरली, त्याची दुसऱ्यानं सोंडीत धरली. सोंड शेपूट असं करून मोठी माळच तयार झाली महाराज, लांबलच.
हत्ती धरला आणि धरून त्या ठिकाणी काठापर्यंत ओढत आणला. तो ओढत आणल्याबरोबर मगर एवढा बलवान होता की त्यानं जोरानं ओढल्याबरोबर सगळी माळची माळ आतमध्ये नेली. असं बऱ्याच काळापर्यंत झालं. दिव्य 1000 वर्षांपर्यंत त्या ठिकाणी महाराज युद्ध चालू होतं. देवतांच्या वर्ष जे असतात त्याला दिव्य वर्ष म्हणतात. अशा हजारो वर्ष त्या ठिकाणी युद्ध झालं. पण काही केला मगर सोडायला तयार नाही. मग काय करा. हत्ती एकटाच नव्हता, बायका होत्या, मुलं होते, सुना होत्या, नातवंड होते. बराच काळापर्यंत युद्ध झालं पण म्हातारं काही सुटत नाही असा विचार सगळ्यांच्या मनात आला. आणि हत्तीचे ज्या सुना होत्या ना, सुना, त्या सुनाने आपल्या सोंडा सोडून घेतल्या. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. त्या सोंडा घेतल्या सोडून. तुम्ही हुकार देत राहा म्हणजे मला चांगलं बोलता येईल अजून, कारण आता जुळल्यासारखं वाटतं. गेअर चेंज झाला आता. तो वेदांतातल्या प्रक्रिया सर्वांना पचत नाही. ते अनादी, अनंत, ब्रह्म, माया, प्रकृती, पण आधी ते सांगावं. जर नाही पचलं तर खाली उतरून सांगावं. हे तुम्हाला कळण्यासारखं दिसतंय. तुम्ही जरा टवकारलेले दिसतात. 11 वाजेपर्यंत कीर्तन करीन मी आता. नाही 10:30 पर्यंतच थांबूया, तसं काही नाही. लक्षपूर्वक आहे का असं आहे महाराज. मग ती ओढाताण सुरू झाली आणि बायकांनी सोंडा सोडून घेतल्या त्या हत्तींच्या. आणि त्या सोडल्या तर सोडल्या ना आपापल्या नवऱ्यांच्या कानात घातल्या. हत्तीचे कान मोठे असतात. आणि कानात घालून सांगायला सुरुवात केली. हे सांगते तुम्हा वेगळं निघा, तुम्हा वेगळं निघा, सांगते तुम्हा वेगळं निघा, सांगते तुम्हा वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा, वेगळं निघून संसार हे बघा. सांगते तुम्हा वेगळं निघा, सांगते तुम्हा वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा, वेगळं निघून संसार बघा. सांगते तुम्हा वेगळं निघा. नाथांचं भारूड आहे बरं. वेगळं निघून संसार बघा. त्याने विचार केला म्हणे चला बायका म्हणतात त्या ठिकाणी ऐकलं. दिल्या सोडा सोडून सगळ्यांनी. बाप सोडून दिला आणि बायकांबरोबर निघाले घरच्या दिशेने. तुम्हाला हत्ती कळतोय ना पण सर्वांना. हा घरोघर हत्ती आहे. प्रत्येक घरात हत्ती आहे. हे त्या पुराणातल्या हत्तीचं काय घेणं देणं नाही मला त्याचं सांगायचं नाही. मला आज प्रत्येक घरातला हत्ती सांगायचा आहे. वस्तुस्थिती आहे का. ही वस्तुस्थिती आहे. आज घरात हत्ती आहे आणि त्याची अशी दई नाही. सोडून सगळेजण निघून गेले. त्या बायका राहिल्या. आता बायकांना राहावंच लागतं महाराज, नाईलाज असतो. जरी पोरं गेले निघून, सुना गेल्या निघून, नातवंड गेले, ते बायकाला तिनं गाठण मारलेले असते, वेढे मारलेले असतात. तिला थांबावंच लागतं. ती थांबल्या. 1000 बायका होत्या त्याला काय थोड्या होत्या का. सगळ्या बायका थांबल्या आणि थांबल्यानंतर त्या ओढायला लागल्या. त्या म्हणल्या आता एवढे बलदंड मुलं होते, त्यांच्याच्याने जर म्हातारं सुटलं नाही तर मग आपल्याच्याने काय सुटणार आहे असा विचार करून त्याही जायला निघाल्या. महाराज नाईलाज असतो, थांबल्या होत्या. आमचे भाऊ दृष्टांत सांगत असतात. दृष्टांत असं सांगायचे म्हणे एका माणसाला 4 मुलं होते. 4 त्या 4चे लग्न झाले होते. बलदंड असणारी मुलं होते. सोना घरात आल्या होत्या. म्हातारं थकलं होतं. आता ते त्या ठिकाणी त्या ज्या सुना होत्या ना, त्या सुना त्या ठिकाणी सगळ्यांच्या आंघोळ्या पांघोळ्या झाल्या की आपापल्या नवऱ्यांचे, मुलांचे, स्वतःचे कपडे भोगल्यात घ्यायच्या की धुणं धुवायला निघून जायच्या. म्हाताऱ्याचे कपडे मात्र कोणी नेत नव्हतं. तुम्ही ऐकता सर्वजण. ते म्हाताऱ्याचे कपडे जे आहेत ना, ते धुण्याची जबाबदारी त्या ठिकाणी होती महाराज म्हातारीवर. ती म्हातारी त्या ठिकाणी ते कपडे घ्यायची. त्याच्यातच त्याची संडास, त्याच्यातच त्याची लघवी. हत्ती सांगतोय. मग ती म्हातारी ते उचलायची, ते धुणं बरं अशी उचलायची. तुम्ही माझ्याकडे पाहतात ना सर्वजण. असं त्या ठिकाणी अशी उचलायची आणि उचलून त्या भगुल्यात तिने ते टाकावं. भगुलं डोक्यावर घ्यावं. ते भगुलं डोक्यावर घेऊन गेली की नदीवर जावं. त्या सोना धुवायला गेल्यानंतर लगेच त्यांच्या मागे जायचं म्हातारीनं. त्या सोना समोरच्या बाजूला त्यांनी दगड धरून धुणं त्या ठिकाणी धुवायला लागल्या की त्यांच्या समोरच अलीकडच्या बाजूने ते भगुलं पालथं करायचं. ते पालथं केल्यानंतर त्या धोत्रावर हाताने त्या ठिकाणी असं पाणी ओढायचं. हाताने पाणी ओढून झालं की उभं राहायचं म्हातारीनं. आणि उभं राहिल्यानंतर पायाने अशी घसरे द्यायला सुरुवात करायची. आणि घसरे देता देता मंत्र म्हणायचा. तुम्ही ऐकता सर्वजण. हो म्हणा ना. हो. घसरे देता देता म्हणायचं म्हाताऱ्याचं खात्यात, म्हाताऱ्याचं खात्यात, म्हाताऱ्या. तुम्हाला नाही कळालं हे. हे कळण्यासारखंच आहे. ती धुणं धुते आहे आणि सुनांना दाखवते आहे म्हाताऱ्याचं खात्यात. म्हाताऱ्या म्हणजे म्हाताऱ्याचं खात्यात पण म्हाताऱ्याचं धूत नाहीत. हे त्यातलं तात्पर्य आहे. खात्यात म्हाताऱ्याचं पण धूत नाहीत म्हाताऱ्याचं. वस्तुस्थिती आहे. लाज वाटते सेवा करण्याची, लाज वाटते. म्हातारी धुते आहे. हाताने धुते काय हो. ती पायानं धुते, पायाने घसरे मारते. नवरा आहे, जन्मभर त्यानं सांभाळलंय. त्यानं साडी चोळी पाहिली, हवं नको ते पाहिलं, सगळ्या गोष्टी दिल्या आणि ते मरत्या खेपेला त्याचे कपडे धुते, पायाने घसरे मारते. म्हाताऱ्याच्या खात्यात मध्ये ही तर कोणती हातानं धुते, ही पायानं धुते आहे महाराज. वस्तुस्थिती आहे. कोणी कोणाला सोडवत नाही, कोणी कोणाला सांभाळत नाही, कोणी कोणाला त्या ठिकाणी आपलं म्हणत नाही. त्याचा रागराग करतात. बाईल म्हणे खर मरतात तरी बरे, नाशिले घर थुंकून या. बायको त्या ठिकाणी चांगली वाटते सुरुवातीला. लग्न झालं की असते चंद्रमुखी. तिला म्हणतो चंद्रमुखी, माझी चंद्रमुखी. 1-2 वर्षच असते. एखादं लेकरू झालं
की मग ती मांडीवर घेऊन बसते दमून थकून आला. आधी लग्नाच्या ते लेकरू व्हायच्या आधी त्या ठिकाणी महाराज मग आला की लगेच फॅनचं बटन दाबायचं, चहा करायचा, पोहे आणून द्यायचे, बसा म्हणायचं, अमुक करायचं, गप्पा मारायच्या. लेकरू झाल्यावर जर घरात आलं ना, ते दमून थकून आलं की म्हणतं हे अगं मला फार तहान लागली, थोडं पाणी देतेस का? ती म्हणते ते फळीवर तांबे आहे, तुम्ही प्या आणि मला द्या. सरळ गोष्ट आहे. याला म्हणतं सूर्यमुखी. चंद्रमुखी आधी, नंतर झाली सूर्यमुखी. आणि आता याची सगळी वीरश्री निघून गेली, नाकमुख गळू लागले, लाळ आणि शेंबूड आणि श्वानापरी गती झाली. सर्व करीत मज नाही हात पाय डोळा पडली ना करण हे बधीर झाले वाच्या बोली बुबड हे बधीर झाले नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूड श्वानापरी गती झाले अवघे करते हडहाड श्वानापरी गती झाले श्वानापरी गती झाली अवघे करते हडहाड श्वानापरी गती झाले आधी सूर्यमुखी होती ना, याची अशी अवस्था झाली की त्याची कुत्र्यासारखी गत होते आणि सर्व करीती अवघे करीती हाडहाड हाडहाड होते महाराज त्याची. बाईल म्हणे खर मरतात तरी बरे, नाशेले घर थुंकून या. बायको म्हणते खर म्हणजे गाढव मेलेलं बरं. यानं थुकून थुकून घर त्याडकीन नासवलं. सख्खी बायको असते आणि ती म्हणते मेलेलं बरं. तुम्ही ऐकता सर्वजण. आता ती तिसऱ्या अवस्थेत जाते, ज्वालामुखी होते महाराज. आधी होते चंद्रमुखी, मग होते सूर्यमुखी, मग होते ज्वालामुखी आणि बायको ज्वालामुखी झाल्यावर हे अंतर्मुखी होते. तुम्हाला कळतं ना. मग ते कथा कीर्तनाला लागतं. काही समजत नाही, तोंडातल्या दाताचा तपास नसतो. त्याला विठ्ठल विठ्ठल म्हणत इथल इथल म्हणतंय, त्याला ते म्हणतो तू इथलाच आहे, मला माहित आहे इथलाच आहे. असे ते मग ती कीर्तनाला जायची घाई असते. काठी टेकवट टेकवट मुंटी घालतंय, असं असं चालतंय. आणि दुसरं त्याला तसलंच भेटतं. ते म्हणतात कुठे रामभाऊ आहे काय? ते म्हणतात नाही रामभाऊ आहे. मग त्याला काय विचारलं होतं? रामभाऊच आहे, पण त्याला ऐकायला आलं नाही, कानपूर बंद. दुसरा प्रश्न विचारला कुठे कीर्तनाला चालले वाटतं? नाही मला कीर्तनाला चाललो होतो. कानपूर बंद झाले ना, असलं ऐकायला असतात महाराज. तुम्ही ऐकता सर्वजण. ऐकू नये असं नाही. अरे पण ज्या वेळेला ऐकायचं त्यावेळेस ऐकलं नाहीस ना. आज ऐकून काय उपयोग आहे? आता ऐकताच येत नाही त्यावेळेला काय ऐकणार आहेस? महत्वाचा विचार आहे. ज्या वेळेला सगळेजण हाडहाड करतात तेव्हा लोक परमार्थाला लागतात. परमार्थ हाडहाड केल्यानंतर करायचा नाही. लोक सहजच वाक्य उच्चारतात. लोक म्हणतात परमार्थ काय असं पोरासोरांचं काम असतं का? आम्ही नवीन परमार्थाला लागलो. लोक म्हणले काय बावळट आहे, परमार्थ करतो म्हणे. म्हातारपणाला करायचं असतं, म्हातारपणाला करताच येत नाही. अशी त्या ठिकाणी अवस्था होते. कोणी सोडवायला येत नाही. हत्तीला सर्वजण सोडून निघून गेले आणि मग विचारा त्याच्या डोळ्यातून घळघळा पाणी वाहू लागलं. म्हणला कोणीच मला सोडवायला नाही. सर्वजण निघून गेले. यांच्याकरिता काय काय केलं नाही. लोकांच्या चोऱ्या केल्या, कोणाकोणाचे बांध रेटले, यांच्याकरिता गेले सगळे सोडून. मला आता मी काय करू? कोण मला सोडविल? एक फुल त्या ठिकाणी कमळाचं सोंडेत घेतलं, आकाशाच्या दिशेने भिरकावलं आणि भिरकावून त्या ठिकाणी स्मरण करू लागला. कोण होईल तो ब्रह्मांड चालक? आपणची हाक देईल हाके. त्यानं भगवंताचं स्मरण केल्याबरोबर अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा माझा भगवान जो वैकुंठात त्या ठिकाणी विराजमान आहे, खाडकन उठून उभा राहिला. लक्ष्मीबाईनं विचारलं काय झालं देवा, का वर उठून उभे राहिलात? लक्ष्मीच्या समोर भगवंतानं शब्द उच्चारला ह. आणि एवढ्या घाईनं भगवान गरुडावर बसून आले की हत्ती जवळ त्या ठिकाणी आले. भगवान ती हत्ती, दोन शब्द. हत्ती म्हणाला कितीच वेळ लागतो? म्हणा बरं सगळे एकदा. हत्ती हत्ती म्हणाला एवढाच वेळ लागतो. एवढ्याच वेळात भगवान आला. ह कहे लक्ष्मी, ती कहे गजराज, आगे चलत गोली, पिछे होता आवाज. घाई घाईनं भगवान आले. मगराचं मस्तक उडवलं ना हत्तीला सोडवलं. ऐकतात तुम्ही सर्वजण? लक्षपूर्वक ऐका. सगळ्या परिवारानं सोडून दिलं. सर्व परिवार त्या ठिकाणी लाजला. सेवा करायला सुद्धा, त्याची घाण काढायला लोक लाजतात.
पण तरी सुद्धा त्या ठिकाणी अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा माझा भगवान, जो भक्ताला सांभाळण्याकरिता लाजत नाही, काही लाज धरीत नाही, तो स्वतःचं मोठेपण विसरून जातो. लोक म्हणले देवा हाक मारतोय, तुम्हाला काय माहिती कोणाला हाक मारतोय. गणपती बाप्पा पाहतच होते. ते म्हणले आपण नाही जाणार. म्हणे का बरं? ते कुठं म्हणलंय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी, तसं म्हणल्याशिवाय आपण जात नाही म्हणले. भगवान शंकर होते, ते म्हणले आपण जात नाही. ते कर्पूर गौरम करुणावतारम म्हणल्याशिवाय आपल्याला जमत नाही. अंबाबाई पाहत होती, ती म्हणली सर्व मंगल मांगल्य कुठं म्हणलाय, आपण नाही जाणार. पण माझा भगवान त्या ठिकाणी उठून उभा राहिला आणि उभं राहून त्या ठिकाणी ताडकन निघून गेला. गजेंद्राच्या जवळ जाऊन त्या ठिकाणी त्या मगराचं मस्तक उडवलं भगवंतानं, त्याला सोडवलं, तावडीतून त्या ठिकाणी सोडवलं. मग मला सांगा, संसारातल्या लोकांना शरण जावं की भगवंताला शरण जावं? दुःखातून जर निवृत्त व्हायचं असेल, दुःखमुक्त जर व्हायचं असेल, जन्म मरणाची परंपरा जर घालवायची असेल, काळाच्या तडाख्यातून जर सुटायचं असेल, तर संसारातले लोक सोडवतील का? नाही. जगाचा मालक त्या ठिकाणी सोडवेल. बाकीचे देवदेवता पाहत होते, पण ते त्या ठिकाणी आले नाहीत. त्यांना स्तवनाची गरज आहे, त्यांना त्या ठिकाणी भजनाची गरज आहे, त्यांना आपलं म्हणण्याची गरज आहे. पण माझा भगवान मात्र त्याची त्या ठिकाणी आवश्यकता त्याला वाटत नाही. तो घाईघाईनं भक्तांना सोडवण्याकरिता, तो कोणत्याही प्रकारची लाज न धरता, भक्तांची कामं करण्याकरिता जो कोणत्याही प्रकारची लाज धरत नाही. आणि अशाच परमात्म्याला शरण गेलं पाहिजे. तो कोबरावर साधावया भक्ती काज, 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 ऐशी शरण जावे, ऐशी शरण जावे, ऐशी शरण जावे, ऐशी शरण जावे. साधावया भक्ती काज, नाही लाज धरीत. अरे सामान्य संसारिक लोक त्या ठिकाणी अपेक्षा करतील, सोडून देतील, याच्यात काही नवल नाही महाराज. देवदेवता सुद्धा काही अशा आहेत ज्या पाहतात, पण पाहून त्या स्तवनाची अपेक्षा त्यांना वाटते, ते घाईघाईने सोडवायला येत नाहीत. पण असा कोणीतरी असावा की जो त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अपेक्षा करत नाही. भावयुक्त अंतकरणानं हाक मारली की हाक मारल्याबरोबर धावत येतो. पाचारिल्या सरिसा पावे, ऐसी सवे बराडी. हा जो बोलावल्याबरोबर येतो, हा ज्याचा स्वभाव आहे, तो जगाचा मालक आहे माझा भगवान, त्याला शरण गेलं पाहिजे. साधावया भक्ती काज, नाही लाज धरीत. भक्तांची कामं करण्याकरिता जो कोणत्याही प्रकारची लाज धरीत नाही, आणि असा असणारा जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याची शरणागती केली पाहिजे. तो शक्तीनिशी त्या ठिकाणी जीवानिशी सांभाळेल, त्याची वंचना
ऐसियाची चरण जावे शक्ती वेणवंची ऐसियाची चरण जावे शक्ती ऐसियाची चरण ऐसियाची चरण ऐसियाची चरण शक्ती वेणवंची ऐसियाची चरण गावे शक्ती वेणवंची ऐसियाची चरण गावे ऐसियाची चरण गावे ऐसियाची चरण गावे ऐसियाची चरण गावे हे ऐसे असे शरण जावे शक्ती जीवे न वंची. आशाला शरण जावं जो शक्तीनिशी सांभाळेल, जो जीवानिशी सांभाळेल, जो त्या ठिकाणी वंचना करणार नाही, टाकून देणार नाही. शरणागताला सांभाळतो जो होय मज अनन्य शरण. हे तयाची निवारी मी जन्म मरण म्हणून शरणागता शरण्य मीची एकू भगवान स्वतः सांगतोय. हे सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. सर्व धर्मांचा त्याग करून मला एकाला शरण या, मी तुम्हाला सांभाळील असं सांगणारा भगवान आहे. म्हणून या शरण जावे सर्व भावे देवासी. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा, भवनदीतून पार नेईल. म्हणून त्या ठिकाणी भगवंताची शरणागती करावी. ऐसे असे शरण जावे, त्याला शरण जावं जो वंचना करणार नाही, भक्तांची कामं करण्याकरिता जो लाज धरणार नाही, असा जो आहे त्याची शरणागती करावी. माझा भगवान असा आहे महाराज, त्याचा स्वभाव साधू संतांना माहिती आहे. हा लाज धरीत नाही. यानं चोखोबरायांच्या पत्नीचं बाळंतपण केलं, लाज धरली नाही. बाळंतपण करणं मोठं कठीण गोष्ट असते महाराज, तेवढीशी सोपी नाही. आपल्याला नाही माहिती बाळंतपण कसं असतं. या मावशांना विचारा, बाळंतपण करताना त्या ठिकाणी किती विलक्षण त्या ठिकाणी परिस्थिती असते. बाळंतपण करणं म्हणजे फक्त बाळंतपणाची वेळ असं नाही. बाळंतपण करणं म्हणजे काय, त्या ठिकाणी मावशा बाळंतपण करायला जातात आणि तिथेच राहतात महिनाभर. मग ते बाळंतणीचं धुणं धुवायचं, लेकराचं धुणं धुवायचं, ती घाण त्या ठिकाणी काढायची, संडास त्या बाळाची, हे सगळं त्या ठिकाणी करावं लागतं. फार कठीण गोष्ट आहे. चोखोबराय दिंडीत निघून गेले आणि ते गेल्यानंतर त्यांनी भगवान चोखोबरायांची बहीण झाला, सर्वांना माहिती आहे. तिथं राहून भगवंतानं बाळंतपण केलं. हा सगळ्यात खालचं उदाहरण मी सांगतोय तुमच्या समोर, लक्षपूर्वक आहे का. याच्यापेक्षा त्या ठिकाणी लाज वाटण्यासारखी दुसरी कोणती गोष्ट नाही. पण जगाच्या मालकानं त्या ठिकाणी महाराज चोखोबरायांच्या बहिणीचं रूप धारण करून भक्ताच्या घरी जावं आणि जाऊन त्याच्या बायकोचं बाळंतपण करावं. फक्त बाळंतपण करावं असं नाही, तर तिथे महिनाभर थांबावं आणि थांबून त्यांनी सेवा तिची त्यांनी सेवा करावी. हा विलक्षण असणारा भाव आहे. असा देव कोणी पाहिलात का मला तुम्ही सांगा. ऐसा न देखे मी कोणी दुजाती त्रिभुवनी. म्हणून ऐसी अशी शरण जावे, आशाला शरण जा जो सांभाळील, जो त्यांनी संकटातून सोडवतो. द्रौपदीवर संकट आलं, तिने त्या ठिकाणी सर्वांची विनवणी केली. धृतराष्ट्राच्या समोर गेली, पाया पडू लागली, मला वाचवा. त्यानं खाली मान घातली. आधीच आंधळा होता, आतूनही आंधळा झाला तर पुत्र मोहन खाली मान घातली. काय गरज नव्हती खाली मान घालायची, पण घातली मान खाली. कीर्तनाला उशीर व्हायला लागले की लोक कशा खाली माना घालतात, असं त्याने मान घातली खाली. लक्षपूर्वक काय का मी काय सांगताय. मग त्यानं त्या ठिकाणी महाराज तिनं भीष्माचार्यानं पाहिलं, कृपाचार्य, द्रोणाचार्य, एवढे अधिकारी, एकाची निमनो व्यापारे, विश्वाची होई संवरे. पांडवांकडे पाहू लागली, कोणी सोडवे ना. मग स्वतःच्या सामर्थ्यानं स्वतःचं संरक्षण करू लागली. दातात पदर धरला, पण तरी तिला स्वतःला सोडवता येईना. दुःशासन मोठा बलदंड होता महाराज, त्याला 10,000 हत्तीचं बळ होतं त्याच्या अंगात, वरदान होतं त्याला. मग मात्र तिने त्यांनी सगळ्यांची आशा सोडून दिली आणि सगळे दरवाजे बंद करून 2 हात उंच आकाशाच्या दिशेने केले आणि भगवंताचा धावा केला. कुठे उंतला द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावेला. भगवान धावत आले आणि किती धावत आले ते ऐका. त्वरा झाली गरुडा टाकेले मागे, द्रौपदीच्या लागे नारायण. गरुडाला मागे टाकलं आणि भगवान गरुडाच्या पुढे येऊन द्रौपदीला सांभाळू लागले. ऐसे असे शरण जावे, त्याला शरण जावं. जो शक्ती जीवे न वंची, हा भगवंताचा स्वभाव तुकोबरायांना माहिती आहे. म्हणून एवढ्या गोष्टी त्यांनी सांगू लागले. कितीतरी लोकांना त्यांनी सांभाळतोय. उत्तरा, तिच्या गर्भावर त्यांनी ब्रह्मास्त्राचा प्रयोग झाला. ती उत्तरा, तिचं शरीर जळू लागलं. भगवान रथात बसतायत द्वारकेला जाण्याकरिता. भागवतातला प्रसंग आहे, लक्षपूर्वक आहे का. तिने हाका मारायला सुरुवात केली. पाही पाही महायोगिन देवदेव जगतपते नान्यम तद्भयत पश्येत यत्र मृत्यू परस्परम. देवा मला वाचवा. भगवंतानं उत्तरेला पाहिलं, तिच्या गर्भामध्ये वेदना होत होत्या. कन्हैयानं तिला हृदयाला लावलं, तिच्या गर्भात प्रवेश केला आणि उत्तरेचा दाह शांत केला. ऐसी अशी शरण जावे शक्ती जीवे न वंची. सांभाळणार आहे, सोडवणार आहे. एवढंच नाही, तो त्या बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा सांभाळतो. केवढ्या कठीण प्रसंगामध्ये सुद्धा सांभाळतो. पेच पडला तरी त्या पेचातून बरोबर भक्तांना बाहेर काढतो.
द्रोणाचार्य त्या ठिकाणी मारला. तो मारण्याकरिता भगवंतानं मोठी तरतूद करून ठेवली होती. आधीच हत्तीच्या पिलाचं नाव ठेवलं. आज बराच वेळा हत्ती आला, काय करू मी तरी आला तो समोर, मग बोलावं लागतं त्याच्याविषयी. हत्तीचं नाव ठेवलं, हत्तीच्या पिलाचं नाव ठेवलं अश्वत्थामा. आणि तो अश्वत्थामा मारला. आणि तो मारल्यानंतर द्रोणाचार्य त्यांनी विचारपूस करायला धर्मराजाकडे गेले. मग देवानं शिकवलं नरोवा कुंजरोवा. आधीच तरतूद करून ठेवली होती भक्तांची कामं करण्याकरिता. हा आधीच तरतूद करून ठेवतो. आयसी अशी शरण जावे शक्ती जीवे नवंची. हा सोडत नाही, तो त्यांनी सांभाळतो, हा त्याचा स्वभाव आहे. भीष्माचार्यांनी त्यांनी प्रतिज्ञा केली पांडवांना मारण्याची. पण पांडवांना मारण्याची प्रतिज्ञा, निष्पांडवी पृथ्वी करीन अशी प्रतिज्ञा भीष्माचार्यांनी केली तरी सुद्धा भगवंतानं त्यांनी भीष्माचार्यांची प्रतिज्ञा अशा पद्धतीने त्यांनी सफल केली. आधी केलेली प्रतिज्ञा, भीष्माचार्यांना प्रतिज्ञा करायची सवयच होती. त्यांनी प्रतिज्ञा केली होती मी भगवंताला हातात शस्त्र घ्यायला लावेन. आणि भगवंतानं प्रतिज्ञा केली होती मी हातात शस्त्र घेणारच नाही. मग दोघांची प्रतिज्ञा आहे. भगवंतानं त्याच वेळेला ठरवलं कोणाची खरी करायची. भगवंतानं भीष्माचार्यांचा पण खरा केला आणि भीष्माचार्यांनी केलेली प्रतिज्ञा पांडवांना मारेन. पांडवांनाही भगवंतानं सांभाळलं आणि भीष्माचार्यांची प्रतिज्ञा पण केला खरा धनुर्धरा रक्षिले. भीष्माचार्यांचा पणही खरा केला आणि धनुर्धराला अर्जुनाला भगवंतानं सांभाळलं. ज्या वेळेला महाभारती युद्ध होणार होतं ना महाराज, आणि त्यावेळेला या भगवंतानं त्या ठिकाणी लीला केली. तुम्ही ऐकता सर्वजण, लक्षपूर्वक ऐका. असं आहे, काय केलं ते ऐका. भगवंतानं त्या ठिकाणी युद्ध करणार असं सांगून टाकलं. ज्यावेळेला भगवान मध्यस्थी करण्याकरिता आले होते दुर्योधनाकडे, आणि त्यावेळेला दुर्योधनाला म्हणू लागले दुर्योधना माझ्या पांडवांचे त्या ठिकाणी राज्य अर्ध देऊन टाकतो, मला देत नाही. मग 5 गावं तरी दे म्हणे, 5 गावं सुद्धा देणार नाही. 1 गाव दे, एका गावात 5 पांडव राहतील म्हणे, ते पण देणार नाही. शुच्छा मार्गेने वदश्यामी विना युद्धेन केशव. हे केशवा, सुईच्या टोकावर मावेल एवढी धूळ सुद्धा पांडवांना बिगर युद्धाची देणार नाही. युद्ध करा म्हणा. पांडव त्या ठिकाणी युद्धाला तयार झाले. भगवंतानं त्यांना तयार केलं आणि आता युद्ध होणार आहे. त्यावेळेला दोघे जण भगवंताची सहाय्यता मागण्याकरिता गेले. दुर्योधन आणि अर्जुन दोघे गेले. गेल्यानंतर त्या ठिकाणी महाराज एक उशाला बसला, एक पायथ्याला बसला. मोठी लांबलच कथा आहे, मला सगळी ती सांगायची नाही. मला प्रसंग सांगायचा. भीष्मपण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. आता मात्र त्या ठिकाणी दोघांनाही भगवान म्हणू लागले, काय म्हणणं आहे सांगा. सांगितलं काय नाही, आमच्यात युद्ध होणार आहे. तुम्ही त्या ठिकाणी कोणाच्या बाजूने राहणार ते सांगा. भगवंतानं सांगितलं असं आहे, माझं सैन्य एका बाजूने राहील आणि मी एकटा एका बाजूने राहील. माझं सैन्य युद्ध करील आणि मी ज्या बाजूने राहील त्या बाजूने 4 नीतीच्या गोष्टी सांगेन. भगवंतानं सांगून टाकलं. आणि ज्या वेळेला मी ज्या पक्षात मी राहीन त्या पक्षात राहत असताना मी हातामध्ये शस्त्र धारण करणार नाही. हातात शस्त्र धारण करणार नाही. महाभारत युद्धामध्ये मी हातात शस्त्र धारण करणार नाही, ही माझी प्रतिज्ञा. भगवंतानं केली प्रतिज्ञा. अशी प्रतिज्ञा केली. दुर्योधनानं ती ऐकली. त्यानं विचार केला की वा, याचं काय करायचं म्हणे, हा भामटा आहे, हा कपटी आहे, हा मला कुठेतरी त्याने गोत्यात आणील, याचं सैन्य तरी युद्ध करील.
म्हणून दुर्योधनानं सैन्य मागून घेतलं आणि अर्जुनानं भगवान मागितला. पण प्रतिज्ञा मात्र भगवंतानं केली. दुर्योधनानं सर्व लोकांना बोलावलं म्हणजे युद्ध होणार आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची सेना आपल्या बाजूने लढणार आहे. नारायणी सेना, देवाच्या सेनेचं नाव आहे नारायणी सेना. ही सेना त्यांनी युद्ध करणार आहे. हा, पण देवानं प्रतिज्ञा केली मी हातात शस्त्र घेणार नाही. भीष्माचार्यांनी ती प्रतिज्ञा ऐकली. भीष्माचार्यांनी ऐकली. भीष्माचार्यांनी म्हणे वा रे वा, तू त्या ठिकाणी स्वतःला फार शहाणा समजतोस काय. तुम कहो शस्त्र विना हरू सब भूमी भार. शस्त्र वाचून सगळ्या भूमीचा भार हलका करायला निघालास. तो हमको क्षत्रिय नागिने, आम्हाला क्षत्रिय समजत नाहीस काय. स्वतः हातात त्यांनी शस्त्र घेणार नाही म्हणतोस. भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली वासुदेव कर चक्र न धरहू, तुमको मुख न दिखाऊं, लाजत है मेरी गंगा जननी, शंतनु सुतन कहाऊं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. प्रतिज्ञा आहे भीष्माचार्यांनी केलेली प्रतिज्ञा. या भीष्माचार्यांना प्रतिज्ञा करायची सवय आहे. प्रतिज्ञा केली भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली. ती प्रतिज्ञा कन्हैयानं ऐकली, भगवंतानं ऐकली. आणि भगवान विचार करून राहिला भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली मला हातात शस्त्र घ्यायला लावायचंय. आता मी काय करू. मी प्रतिज्ञा करून बसलो की मी हातात शस्त्र घेणार नाही आणि त्याने प्रतिज्ञा केली मी त्याला शस्त्र हातात घ्यायला लावीन. काय करायचंय तो निर्णय त्यानं तेव्हाच केला भगवंतानं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. लक्षपूर्वक ऐका. आणि मग मात्र त्या ठिकाणी महाराज महाभारती युद्ध सुरू झालं. आणि या महाभारती युद्धामध्ये त्या ठिकाणी सर्वच योद्धे मारले गेले कौरव पक्षातले. असं म्हणतात 5 में से 1 भी न मरा और 100 में से 1 भी न बचा. 100तलं एकही वाचलं नाही आणि 5तलं एकही मारलं गेलं नाही. युद्ध झालं. हे युद्ध होत असताना भीष्माचार्य शरपंजरी पडले. त्यांच्या सर्वांगामध्ये त्यांनी बाण घुसले. सेनापती पद होतं ना, असं त्या ठिकाणी महाराज सर्वांगामध्ये बाण घुसले आणि ते त्या ठिकाणी शरपंजरी पडले. इकडे युद्धविराम झाला. युद्धविराम झाल्यानंतर 51 दिवस झाले होते. कुरुक्षेत्रावरची गोष्ट सांगतोय. आणि भगवान त्या ठिकाणी जाण्याकरिता निघाले द्वारकेला. ते जात असताना त्यांनी सर्वजण समोर आले. थोडे बोटावर मोजण्यासारखे लोक राहिले होते. सर्वजण देवाला विनंती करू लागले म्हणे देवा आता तुम्ही त्यांनी चालला आम्हाला बरं वाटत नाही. इतक्यात त्यांनी उत्तरा धावत आली. उत्तरेवर त्यांनी आलेला प्रसंग आपण सगळ्यांनी आत्ताच ऐकला. भगवंतानं उत्तरेला दुःखातून मुक्त केलं. तिच्या गर्भात प्रवेश करून तिला त्या ठिकाणी सांत्वना दिली. आणि त्यानंतर त्यांनी बराच कालावधी लोटला. भगवान त्या ठिकाणी मी भगवान आहे असं सर्वांच्या समोर सिद्ध करून जाण्याकरिता निघाले. लोक म्हणले देवा असं करा आता संध्याकाळ झाली जाऊ नका. आजच्या दिवशी तेच थांबा उद्या सकाळी तुम्ही जा. भगवान थांबले. हो म्हणे ठीक आहे थांबलो. एका दगडात 2 पक्षी मारायचे हे त्याला कळतं चांगल्यापैकी. सगळ्या लोकांना वाटलं आपण विनंती केली म्हणून देव थांबला. पण यालाच थांबायचं होतं महाराज. का थांबायचं होतं माहिती आहे. त्याला काही वेगळंच कारण आहे थांबण्याकरिता. हा त्या ठिकाणी संध्याकाळ झाली. सर्वजणांनी जेवण केलं. जेवण करून त्या ठिकाणी आता माझी वेळ संपत आली ना मला घाई झाली. तुम्ही 10-15 मिनिटं मला वाढून देणार का. मग ते 10-15 मिनिटात मी कथा तुमच्या समोर सांगे. भागवतातला प्रसंग आहे. मोठा लांबलचक प्रसंग आहे. तर मी सांग या पोरांनी मोठ्या कौतुकानं ते लॅपटॉप आणलंय आणि रस्त्यानं चालता चालता तो अभंग सांगितला. शेवटचं चरण माझं पाठ नव्हतं ना तुम्ही सांगितलं खाली बसून. तो अचानक आलेला अभंग आहे पण त्यांना ऐकायचा होता म्हणून ते घेऊन आलो. एवढं घाईनं जर सांगितलं तर ते बिचारे नाराज होऊन जातील. फक्त 15 मिनिटं ते जास्त वेळ बोलणार नाही. बरं त्याच्यात 2 मिनिटं घालवण्यापेक्षा ते सांगायला सुरुवात करतो. लक्षपूर्वक ऐका. असं आहे भगवंतानं त्या ठिकाणी अशा पद्धतीनं सगळी तरतूद करून ठेवली होती. भीष्माचार्य त्या ठिकाणी शरपंजरी पडले होते. रात्र झाली. भगवान थांबले. जेवण केलं सर्वांनी. आणि आता त्या ठिकाणी भगवान फेरफटका मारायला बाहेर निघाले. ते जात असताना पाहिले का राहुटीतून त्यांनी उजेड येत होता. धर्मराजाची राहुटी होती. युधिष्ठिराची. प्रकाश येतोय. आतमध्ये प्रवेश केला. कोण जागा आहे पाहिलं तर धर्मराज जागा होता. डोक्याला हात लावून बसला होता स्वतःच्या सिंहासनावर. गायगाय भगवान गेले म्हणे दादा तुम्ही एवढे उद्विग्न त्या ठिकाणी झालात. अहो तुमचा विजय झाला. तुम्हाला राज्य प्राप्त झालं. तुम्हाला वैभव प्राप्त झालं ना असे काय डोक्याला हात लावून त्या ठिकाणी बसलात. मग तर रडायलाच लागला. म्हणे का रडतात मला सांगा. म्हणे राज्य मला प्राप्त झालं पण असं नाही प्राप्त झालं. ते रक्तानं लथपथ झालेलं राज्य आहे. ते राज्य मी भोगतोय. मला मोठं वाईट वाटतंय देवा. अरे सहज मिले असो दूध सम मांग लिया सो पाणी कहत कबीरा ओ रक्त सम जिसमें खिचा तानी. जे सहज मिळतं ते दुधासारखं असतं. जे मागून घेतलं जातं ते पाण्यासारखं असतं. आणि जे हिसकून घेतलं जातं ते त्या रक्तासारखं असतं. मी राज्य मिळवलं आहे पण ते हिसकून घेतलेलं आहे. मला वाईट वाटतंय. हे राज्य माझ्या कामाचं नाही. देवानं काल गीता जयंती होती ना. भगवंतानं गीता सांगितली अर्जुनाला कुरुक्षेत्रावर. एवढ्या घाईत अर्जुनाला कळाली. तीच गीता धर्मराजाच्या समोर सांगितली पण धर्माला कळालं नाही. न कळण्याचं कारण भगवंताची इच्छाच नव्हती याला माझ्याकडून कळावं म्हणून. दुसऱ्याकडून ऐकवायचं होतं. हा महत्वाचा विचार आहे. म्हणे लातो के भूत बातो से नाही मानते. सोनारानंच कान टोचले पाहिजे तेव्हा चांगले टोचले जातात. म्हणून सोनाराकडे नेलं पाहिजे. याची श्रद्धा कोणावर आहे. का कळालं नाही त्याला. तो सामान्य गोवळ समजत होता का नाही याला. का कळालं नाही. तो स्वतःचा मामे भाऊ समजत होता कन्हैयाला. का कळालं नाही. तो सामान्य द्वारिकाधीश समजत होता कन्हैयाला. भगवान असा भाव त्याच्या पोटात नव्हता. आप्तज असा भाव होता.
घाईघाईनं दुसऱ्या दिवशी सकाळी जाण्याकरिता निघाले भीष्माचार्यांकडे. भीष्माचार्य मोठे तपस्वी आहेत महाराज. भीष्माचार्यांचं जीवन मोठं विलक्षण आहे. भीष्माचार्यांचं खरं नाव आहे महाराज देवव्रत. देवव्रत हा देवव्रत गंगानंदन आहे. शंतनू आणि गंगेचा विवाह झाला आणि तो विवाह झाल्यानंतर त्याने गंगेनं शंतनूकडून वचन घेतलं, मी तुमच्याशी लग्न करते, पण मला तुम्ही प्रश्न विचारायचा नाही. जर प्रश्न विचारलात तर मी त्या ठिकाणी जाणार, निघून जाईन, तुम्हाला सोडून जाईन. तुम्हाला ठीक आहे. बराच कालावधी लोटला. तिला पहिला मुलगा झाला. तिनं मुलगा हातात घेतला गंगेनं आणि पाण्याच्या प्रवाहात नेऊन सोडून दिला. एक सोडून दिला. शंतनूला वाटलं का सोडते, विचारावं, पण विचारलं तर निघून जाईल. प्रश्न विचारल्यावर विचारलं नाही. दुसरा झाला, पाण्यात सोडला. तिसरा झाला, पाण्यात सोडला. 7 मुलं झाली आणि पाण्यात नेऊन सोडली. 8वा मुलगा त्या ठिकाणी जन्माला आला आणि पाण्यात सोडण्याकरिता निघाला. ती निघाली गंगा. तर शंतनू समोर गेला. काय करतेस, माझी मुलं त्या ठिकाणी मारतेस, माझ्या वंशाला दिवा लागू दे, जिवंत राहू दे माझ्या मुलाला, का मारतेस, का मारतेस, प्रश्न विचारला. गंगेने सांगितलं बस आता थांबणार नाही, प्रश्न मला विचारलास मी जाते. मुलगा देऊन टाकला. देवव्रत त्या ठिकाणी शंतनूच्या हातात. गंगा निघून गेली. त्या मुलाचं नाव देवव्रत ठेवलं. लहानचं मोठं केलं. लहानपणीच आई हरवली त्याची. त्याला जर आठवण आली ना कधी गंगेच्या काठावर जाऊन बसायचा आणि माते माते म्हणून हाक मारायचा. गंगा प्रत्यक्ष प्रगट व्हायची आणि त्या ठिकाणी बोलायला सुरुवात करायची. हे त्या देवव्रताचं चरित्र मी तुम्हाला सांगतोय. तो मोठा झाला, त्याचं लग्नाचं वय झालं आणि मुलाचं लग्नाचं वय झाल्यावर बापाला लग्न करावं असं वाटलं. मुलाचं नाही, स्वतःचं. त्यानं ती योजनगंधा पाहिली. आधी जी दुर्गंधा होती ना ती योजनगंधा झाली होती. आणि मग ती पाहिल्यानंतर त्या कोळ्याला त्या ठिकाणी जाऊन म्हणू लागला तुझी मुलगी मला दे. कोळी म्हणलं वारे वा, तुला पहिल्या बायकोपासून मुलगा झालेला आहे, तो राजा होईल आणि माझ्या मुलीला झालेली मुलं काय त्याची सेवा करतील, आपण देत नाही म्हणे. मग हातात झाला शंतनू, त्याला काही बोलता येणार, घरी गेला आणि नाराज झालेला त्या ठिकाणी बाप देवव्रतानं पाहिलं. माझ्यामुळं माझ्या बापाला दुःख आहे असं त्याला कळालं. घाईघाई त्या ठिकाणी गेला कोळ्याकडे सांगितलं तुमची मुलगी माझ्या बापाला द्या. तुम्हाला जर माझीच अडचण वाटत असेल तर मी देवव्रत गंगानंदन भीषण प्रतिज्ञा करतो, आजन्म ब्रह्मचारी राहीन आणि हस्तिनापुराच्या गादीचं संरक्षण करीन. भीषण प्रतिज्ञा केली म्हणून त्याचं नाव पडलं भीष्म. हे भीष्म नाव पडण्याचं कारण आहे महाराज. असा भीष्म. आणि हे भीष्माचार्य महाराज त्या ठिकाणी महाराज असे आहेत. बापाचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर त्यांनी सत्यवतीनं सांगितलं, रात्री सांगितलं शंतनूला, आपलं लग्न झालं नसतं, लग्न होण्याला कारण तुमचा मुलगा. त्यानं जर त्या ठिकाणी विनवणी केली नसती माझ्या बापाची तर आपला विवाह झाला नसता. त्यानं ब्रह्मचारी मी आता ब्रह्मचारी राहीन अशी प्रतिज्ञा त्यानं केली. काय करावं. मग मात्र शंतनूच्या पोटात तुटू लागलं. माझा मुलगा जो तरुण आहे त्याचं लग्नाचं वय झालेलं आहे, त्याचं लग्न बाजूला ठेवलं, मी म्हातारपणाला लग्न केलं, आता मी काय करू, काय देऊ माझ्या मुलाला, कशी सांत्वना करू. घाईघाईने एवढ्या रात्री त्या देवव्रताच्या महालात गेला. दरवाजा वाजवला. मुलानं दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडून पाहिलं. पिताश्री समोर आहे. साष्टांग प्रणिपात केला. बाबा एवढ्या रात्री तुम्ही आलात. सांगितलं बाळा अरे माझ्याकरिता सगळं तारुण्य देऊन टाकलंस, माझ्याकरिता सगळं आयुष्य देऊन टाकलंस, मी तुला काय देऊ, माझ्याकडे देण्यासारखं तुला त्या ठिकाणी काहीच नाही. बाबा माझं कर्तव्य आहे, मी तुमचा मुलगा आहे असं त्या ठिकाणी बोलू लागले. शंतनूनं त्यावेळेला आशीर्वाद दिला. भीष्माचार्यांना आशीर्वाद दिला, माझ्याकडे तुला देण्यासारखं काही नाही, पण मी एकच देतो, जा मी तुला आशीर्वाद देतो, तू इच्छा मरणी होशील. तुला कोणी मारू शकत नाही. इच्छा मरणी होण्याचा आशीर्वाद दिला भीष्माचार्यांना. बापानं दिलेला आशीर्वाद आहे. आणि युद्धविराम होऊन 51 दिवस झाले होते. अंगामध्ये रक्ताचा थेंब शिल्लक राहिला नव्हता. लोक म्हणायचे भीष्माचार्य महाराज तुम्ही इच्छामरणी आहात, जा ना स्वतःचं शरीर सोडून द्या. ते म्हणले जमत नाही, मी शरीर सोडणार नाही. लोक म्हणले उत्तरायणाची वाट पाहत असतील. उत्तरायणाची वाट पाहत नव्हते. महात्म्याला उत्तरायण दक्षिणायन काय नसतं महाराज, त्यांना सर्वात्मक भाव झालेला असतो. लक्षपूर्वक ऐका. आणि म्हणून तर त्या ठिकाणी त्या स्थितीत होते. कुणी म्हणायचं का बरं त्या ठिकाणी थांबले असतील, का मरत नसतील, का शरीर सोडत नसतील. त्यांना छातीला हात लावता येत नव्हता, पण छाती ठोकपणे सांगता येत होतं की माझा भगवान मला भेटण्याकरिता येणार आहे आणि भगवंताकडे पाहूनच मी प्राण सोडणार नाही, भगवान आल्याशिवाय त्या ठिकाणी मी प्राण सोडणार नाही असं छाती ठोकपणे सांगत होते. तुम्ही ऐकता सर्वजण, ऐकता सर्वजण, लक्षपूर्वक ऐका. मला सांगा किती लोक परमार्थिक असे पाहायला मिळतात जे छातीला हात लावून सांगायला तयार आहेत माझा भगवान मला भेटण्याकरिता येईल अंतकाळ समयाला. कोणी लावतंय छातीला हात? का लावता येत नाही त्याचं कारण एवढंच आहे, आपलं जीवन निष्कलंक नाही. आपलं जीवन निष्कलंक नाही. शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक जीवन ज्याच्याकडे आहे तो छातीला हात लावून म्हणू शकतो माझा भगवान मला सोडवायला येईल. भीष्माचार्य म्हणत होते माझा भगवान मला सोडवायला येईल आणि भीष्माचार्यांचं ते वचन माझ्याकडे याला माहिती होतं म्हणून थांबला होता. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्या ठिकाणी गेले धर्मराजाला घेऊन त्या ठिकाणी भीष्माचार्यांच्या जवळ. भीष्माचार्यांनी पाहिलं भगवंताला, हात जोडता येत नव्हते, डोळे त्या ठिकाणी बंद करून नमस्कार केला आणि नमस्कार करून त्या ठिकाणी महाराज बोलायला सुरुवात केली. देवा कशी काय इकडे आलात, काय कारण आहे इकडे येण्याचं सांगा ना.
म्हणे काय नाही असं आहे, हा धर्मराज त्या ठिकाणी उद्विग्न झाला, त्याला तत्वज्ञान सांगण्याकरिता तुम्हाला इथपर्यंत त्या ठिकाणी मी त्याला घेऊन आलो, तुम्ही त्याला त्या ठिकाणी तत्वबोध उपदेश वर्णन करून सांगा. भीष्माचार्य हसले आणि धर्मराजाकडे पाहू लागले, धर्मा हा तुला तत्वज्ञान सांगण्याकरिता इथे घेऊन आला, धर्मनीती शिकवण्याकरिता इथे घेऊन आलाय. ऐक, अरे खरा तर राजाचा धर्म हाच आहे, याचं स्मरण करता करता राज्य करावं. तुला हा कोण वाटतो? याला जर तू तुझा त्या ठिकाणी मामे भाऊ समजत असशील, चुकीचं समजतोयस. याला जर सामान्य गोवळ समजत असशील, चुकीचं समजतोयस. याला जर तुझा नातेसंबंधी समजत असशील, चुकीचं समजतोयस. तुला माहिती आहे हा कोण आहे? एशवै भगवान साक्षात आद्यो नारायण पुमान मोहयन माया लोकम गुडश्चरती वृष्णीषु. वृष्णी वंशामध्ये हा त्या ठिकाणी गूढ रूपानं विचरण करतोय. हा जगाचा मालक आहे, हा भगवान आहे. आणि हा त्या ठिकाणी तुला इथे घेऊन आलेला आहे धर्मनीती शिकवायला. अरे याला धर्मनीती सगळी कळते, याने तिकडच तुला शिकवली असती. हा तुला धर्मनीती शिकवण्याकरिता आला नाही, हा मला दर्शन देण्याकरिता आला. हा त्याचा स्वभाव आहे. पश्यभूप अनुकंपितम, एकांतामध्ये असणाऱ्या भक्ताला दर्शन देण्याकरिता इथपर्यंत आला. तुला त्या ठिकाणी धर्मनीती शिकवायला आला नाही. भगवंताकडे पाहून बोलू लागले, देवा मी याला धर्मनीती सांगायला तयार आहे. माझं एकच म्हणणं आहे, जोपर्यंत मी माझं शरीर सोडत नाही तोपर्यंत तुम्ही इथेच थांबा. भगवान म्हणले ठीक आहे. म्हणे अजून काही विचारू का देवा? म्हणे विचारा. म्हणे असं विचारलं. म्हणे देवा मला जसं आठवतं तसं मी माझ्या जन्मात पाप कधी केलं नाही. भगवान म्हटले म्हणून तर मी आलोय. अर्ध बोलणं ठेवलं, मी जन्मभर कधी पाप केलं नाही. भगवान म्हटले म्हणून तर मी तुम्हाला भेटायला आलोय. मग जर मी पापच केलं नाही तर मला हे भोगायला का आलं? का माझ्या अंगात सगळे बाण त्या ठिकाणी शिरले? मग सांगायला सुरुवात केली, असं आहे पाप जरी केलं नाही तरी पाप होताना पाहिलं. द्रौपदीवर त्या ठिकाणी वस्त्रहरणाचा प्रसंग आला, डोळे भरून त्या ठिकाणी पाहिला. पाप होताना पाहिलं तरी भोगायला येतं. पुढे ऐका, जो सरडा त्या ठिकाणी घेतला होता ना बाणाच्या टोकावर, काटाच्या फाशात टाकून दिला होता, आणि तो काट्याच्या फासात टाकल्यावर त्याच्या सगळ्या अंगात काटे शिरले होते. तसंच त्या ठिकाणी तुम्हाला ते भोगायला आलं. तुमच्याकडून ती चूक झाली होती. हा विचार त्या ठिकाणी मांडला आणि मग मात्र बोलणं थांबलं. भगवान बोलू लागले भीष्माचार्यांना, म्हणे वा रे वा, एवढा धर्म कळतो आणि पाप पुण्य कळतं, मग कशाला कौरवांच्या बाजूला लढले? माझ्या पांडवांच्या विरोधात का लढले? भीष्माचार्य म्हणू लागले, खरं सांगू देवा, तुझ्या पांडवांच्याच बाजूने लढलो असतो, पण मी जर पांडवांच्या बाजूने उभा राहिलो असतो युद्ध करायला आणि समोरच्या बाजूला त्या ठिकाणी कौरव असते, मी इच्छामरणी आहे, मला कोणी मारू शकत नाही. पण जर त्या ठिकाणी मी युद्ध करता करता तुला वाटलं असतं मी मरावं, तर सगळं तुझ्या इच्छेवर आहे. माझी इच्छा काही कामाची नाही, तुझी इच्छा. तुला जर वाटलं असतं मी मरावं आणि युद्ध करता करता जर मला मृत्यू प्राप्त झाला असता तर मरताना मी कौरवांकडे पाहून मेलो असतो, मला अधोगतीला जावं लागलं असतं. म्हणून मी कौरवांच्या बाजूने युद्ध केलं. त्याचं कारण एवढंच आहे, मरताना मी तुला पाहून मरेन. जर मला मरण आलंच युद्ध करताना तर तुला पाहता पाहता माझा मृत्यू व्हावा, एवढीच माझी इच्छा रे कन्हैया. म्हणून तर त्या ठिकाणी अशा पद्धतीनं आम्ही कौरवांच्या बाजूने लढलो. भगवान शांत झाले, देवाची बोलतीच बंद केली. धर्मराजाला त्यांनी धर्मनीती शिकवली आणि भगवंताचं स्तवन भीष्माचार्य करू लागले. सांगितलं, देवा थांबा, इथेच थांबा. इतिमतिरूपकल्पिता वितृष्णा. माझी एक विनंती आहे. म्हणे काय विनंती आहे? एवढीच आहे विनंती, मला एक मुलगी आहे आणि माझी मुलगी त्या ठिकाणी कुमारिका आहे, अजून तिचं लग्न झालं नाही. लोक म्हणले, बघा म्हातारं मरता मरता खरं बोलायला लागले, कारण ते बाळ ब्रह्मचारी आहे ना, आणि ब्रह्मचार्याला कुठे लेकरं असतात का? म्हणे मला मुलगी आहे ना, आता तिचं लग्न व्हायचं आहे. मग उलगडा करून सांगितलं, इति मतिरूपकल्पिता वितृष्णा. मती म्हणजे त्या ठिकाणी बुद्धी. माझी बुद्धी हीच माझी कन्या आणि तिचा अजून विवाह झाला नाही, तिला कुणी आवडलं नाही, तिला तुम्ही आवडलात, म्हणून माझ्या बुद्धीबरोबर विवाह करा. ठाव देई चित्ता राखे पायापाशी, सकळ वृत्तीशी अखंडित, बुद्धीचे वैभव आणणे नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धे. म्हणून तर तुम्ही त्या ठिकाणी मला सांभाळण्याकरिता या ठिकाणी आलात, माझ्या बुद्धीला तुमच्या चरणाजवळ जागा द्या. भगवान म्हणले, ठीक आहे, मी असाच उभा राहतो. म्हणे असं नाही, मला ते रूप दाखवा जे रणांगणात तुम्ही माझ्या समोर धारण केलं होतं, ते मला पाहायचं आहे. तुमचे त्या ठिकाणी डोळे लाल झाले होते, केसांमध्ये धुलीकण साचले होते, कपाळावर घामाची बुंद आली होती, तुमचा चेहरा धुळीनं माखला होता, तुमचे ओठ क्रोधानं फडफड फडफड उडत होते, हात त्या ठिकाणी थरथर थरथर कापत होते. अशी अवस्था झाली होती. तुम्ही माझ्या अंगावर चाक, मोडकं चाक घेऊन धावून आला होता, शस्त्र घेऊन माझ्या अंगावर धावला होता, ते रूप मला दाखवा. असंच झालं होतं ना महाराज. युद्ध ज्या वेळेला सुरू झालं आणि त्या युद्धामध्ये त्या ठिकाणी महाराज कौरव मारले जाऊ लागले. ते कौरव मारले जाऊ लागले. दुर्योधनाला वाईट वाटलं. सेनापती असणारा भीष्माचार्यांच्या समोर गेला दुर्योधन आणि म्हटला, वा रे वा, आमचं अन्न खाता लाज वाटत नाही म्हणे, आमचं अन्न खाता आणि शत्रूच्या बाजूने युद्ध करता. भीष्माचार्य म्हणले, बस माझी तपश्चर्या सफल झाली. याच्याकरिता ब्रह्मचारी राहिलो, हस्तिनापुराच्या गादीचं संरक्षण करतो. हा म्हणतो लाज वाटत नाही, आमचं अन्न खाता आणि त्या ठिकाणी शत्रूच्या बाजूने युद्ध करता. असं ज्या वेळेला त्या ठिकाणी बोलणं सुरू झालं त्यावेळेला भीष्माचार्य म्हणले, बस तुला वाटतं ना मी शत्रूच्या बाजूने युद्ध करतो? मग ऐक, मी भीष्म गंगानंदन
सर्वांच्या समोर त्यांनी प्रतिज्ञा करतो, उद्या सूर्यास्तापर्यंत निष्पांडवी पृथ्वी करीन, प्रतिज्ञा केली महाराज. भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली. दुर्योधन मूर्खच होता. त्यानं प्रश्न विचारला, म्हणे अरे जर नाही निष्पांडवी पृथ्वी केली मग? विचारायची गरज नव्हती पण विचारलं. मग भीष्माचार्य म्हणले, जर मला त्या ठिकाणी निष्पांडवी पृथ्वी करता आली नाही तर मी त्या ठिकाणी माझं शस्त्र खाली ठेवून देईन. हे त्यांची वाक्य आहेत महाराज. लक्षपूर्वक ऐका. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हो तुम्ही समोर बसलास तरी चाललं असतं. आजारी आहेत. ठीक आहे, झालं आता 5 मिनिटात थांबूया. लक्षपूर्वक ऐका. असं आहे, भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली, सर्वांनी ऐकली. आणि ती प्रतिज्ञा ऐकल्यानंतर त्या ठिकाणी महाराज सर्वजण विचार करू लागले. भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली, उद्या पांडवांना मारणार आहेत. युद्धविराम झाला, सर्वजण आपापल्या स्थानावर गेले. पांडवही आपल्या स्थानावर गेले. आणि पांडव आपल्या स्थानावर जाऊन जेवण करून झोपले सुद्धा. आणि झोपल्यानंतर घोरू सुद्धा लागले. लगेच घोरायला लागले. पांडवांनी सुद्धा प्रतिज्ञा ऐकली होती, म्हातारं कोपलंय आणि उद्या आपल्याला मारायची प्रतिज्ञा केली. ज्यानं सगळ्या प्रतिज्ञा खऱ्या केल्या त्यानं प्रतिज्ञा केलेली आहे आपल्याला मारण्याची. भगवंताला मात्र चैन पडेना. भगवान घाईघाईनं त्या ठिकाणी महाराज पांडवांच्या राहुटीच्या दिशेने गेले. आणि जाऊन त्या ठिकाणी महाराज अर्जुनाच्या जवळ जाऊन बसले. त्याच्या उशाला बसले. झोपला होता, घोरत होता. अर्जुनाला विचारायला, हे अर्जुना उठ ना, जागा हो ना. काय झोपतोस म्हणे, जागा हो ना. अर्जुन म्हणला, काय देवा, मला दिवसभर युद्ध केले, दमलोय, आता झोपू द्या. म्हणे नाही तुला माहिती आहे का काय झालं? म्हणे काय? अरे भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली. करू द्या म्हणला. देवा, त्या भीष्माचार्यांना सवयच आहे प्रतिज्ञा करायची. अरे पण काय प्रतिज्ञा केली तुला माहिती आहे? म्हणजे तुम्हाला मारण्याची प्रतिज्ञा केली. असं म्हटल्यावर अर्जुन जरासा जागा झाला. आणि जागा होऊन भगवंताच्या मुखारविंदाकडे पाहून बोलू लागला, देवा, भीष्माचार्यांनी जर आम्हाला मारण्याची प्रतिज्ञा केली असेल मग तू काय करू नयेस? एवढंच ऐकायचं होतं देवाला. याला अनन्यता म्हणावे. अन्यस्य आश्रय त्याग अनन्य. तू काय करू नयेस असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी भगवान खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी सावध झाला की अनन्य आहेत. अर्जुन झोपला. देवाला मात्र झोप आली नाही. भगवान द्रौपदीच्या राहुटीत गेले. तिला जागं केलं. त्याला माहित होतं दुर्योधनाच्या पत्नीचं नाव होतं भानुमती. भीष्माचार्यांनी सकाळीच तिला बोलवलं होतं दर्शनाला, मला तुझ्याशी काय बोलायचंय. तिला जाण्याच्या आधी द्रौपदीला पाठवावा असा विचार भगवंतानं केला आणि सांगितलं, पहाटेच भीष्माचार्यांच्या दर्शनाला जायचंय, पहाटे लवकर आवरून ये. 4 वाजताच आवरून आली द्रौपदी. आणि आल्यानंतर त्या ठिकाणी तिला सांगितलं, डोक्यावर लांबलचक पदर घे, हातातल्या बांगड्यांचा आवाज करून नमस्कार कर, आणि तोपर्यंत काही बोलू नकोस जोपर्यंत ते बोलत नाहीत. तिला नियम सांगितले. आली द्रौपदी. भगवान तिला घेऊन निघाले. देवानं डोक्यावर त्या ठिकाणी घोंगडी घेतली होती, हातात कंदील घेतला होता. द्रौपदीला बरोबर घेतलं होतं. तिच्या पायातले जोडे वाजू नयेत म्हणून ते जोडे काढून घेतले आणि स्वतःच्या बगलेत धरले होते. आणि द्रौपदीला बरोबर घेऊन भीष्माचार्यांच्या समोर गेले. भीष्माचार्य डोळे बंद करून बसले होते आणि भगवंताचं ध्यान करत त्याला सांगत होते, देवा, अरे मी प्रतिज्ञा करून बसलो अविचारानं तुझ्या भक्तांना मारण्याची, पण माझा धर्म म्हणून मी ते केलंय. तुझ्या भक्तांना सांभाळण्याची जबाबदारी तुझी आहे, तू त्यांना सांभाळ. असं ज्या वेळेला त्या ठिकाणी सांगितलं भगवंताला, त्यावेळेला भगवान सांभाळणारच आहे महाराज. द्रौपदी गेले आणि द्रौपदीने भीष्माचार्यांच्या समोर जाऊन बांगड्यांचा आवाज करत करत नमस्कार केला. तो नमस्कार केल्याबरोबर त्या ठिकाणी भीष्माचार्यांनी डोळे उघडून त्या ठिकाणी पाहिलं, कोणीतरी सुवासीन आलेले आहे. बांगड्यांचा आवाज येतो म्हणजे सुवासीन आहे. आणि न पाहताच आशीर्वाद देऊन टाकला, अखंड सौभाग्यवती भव. एवढं बोलले आणि ते बोलल्यानंतर द्रौपदीने डोक्यावरचं पदर बाजूला केला आणि पदर बाजूला करून त्या ठिकाणी महाराज प्रश्न विचारला, महाराज, कालची प्रतिज्ञा तुमची खरी समजू की आज दिलेला आशीर्वाद खरा समजू? काल तुम्ही प्रतिज्ञा केली माझ्या 5ही पतींना मारण्याची आणि आज तुम्ही मला आशीर्वाद देतात अखंड सौभाग्यवती भव. नेमकं तुमचं कोणतं म्हणणं खरं समजावं मला सांगा. आणि मग मात्र त्या ठिकाणी भीष्माचार्य रागावले. तिच्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. रागावून म्हणले, द्रौपदी, एवढ्या रात्री अपरात्री त्या ठिकाणी कुलस्त्री अशा अंधारात त्या ठिकाणी फिरत असतात का? का आलीस एकटी? हो म्हणे, शांत व्हा. एकटी नाही आले, माझा सेवक माझ्या बरोबर आलाय. कुठे म्हणे तुझा सेवक? खाडकन उठून उभे राहिले भीष्माचार्य. ऐका ना 2 मिनिटं, लक्षपूर्वक ऐका. खाडकन त्या ठिकाणी उभे राहिले, घाई दरवाजाच्या दिशेनं त्या ठिकाणी. मला वाटतं तुम्हाला जास्त वेळ पचत नाही काय कीर्तन? कोणी वळवळ करू नका. फार सुंदर प्रसंग आहे महाराज भागवतातला. कशी भागवत ऐकाल तुम्ही? 6 तास. आमचं भागवत 6 तास चालतं एका वेळेला. तुम्ही 2 तास जर दम काढू शकत नसाल तर 6 तास ऐकणं मोठी कठीण गोष्ट आहे. आताच आम्हाला निरोप आलाय भागवत कथा करण्याचा. पण त्या असं जर तरी कठीण असेल तर नाही सांगता याची कथा. लक्षपूर्वक ऐका मी काय सांगतो.
मग मात्र त्याने उठून उभे राहिले आणि उभं राहून त्या ठिकाणी दरवाजाच्या दिशेने गेले. कुठे आहे तुझा सेवक? पाहिलं तर भगवान दारात उभे होते. डोक्यावर घोंगडी घेतली होती, काळी रात्र होती, घोंगडी पण काळी होती आणि हा पण काळा होता. हातातला त्याचा कंदील तसाच घेतला आणि कंदील घेऊन त्याच्या तोंडावर धरला. त्या कंदिलाच्या प्रकाशामध्ये देव दिसला. त्याच्या जोड्या बगलेमध्ये जोडे धरलेले आहेत, हातामध्ये कंदील आहे, डोक्यावर घोंगडी आहे आणि द्रौपदी बरोबर आला होता. हा सेवक आहे. त्याच्याकडे पाहिल्यानंतर त्याच्याशी नाही बोलले भीष्माचार्य. त्याने तोंड फिरवलं आणि द्रौपदी बरोबर बोलले, द्रौपदी तुम्हाला विचारलंच ना माझी कालची प्रतिज्ञा खरी होईल की आजचा आशीर्वाद खरा होईल? ऐक, माझी कालची प्रतिज्ञा नाही खरी होणार, माझा आजचा आशीर्वाद खरा होईल. कारण ज्याला हा सांभाळतो त्याला माझ्यासारखे किती भीष्माचार्य जन्माला आले तरी मारू शकत नाही. हा भगवान सांभाळणार आहे. तुझ्या पतींना कोणी मारू शकत नाही. काही काळजी करू नकोस द्रौपदी, तुझ्या पतींना कोणी मारणार नाही. असं त्या ठिकाणी म्हणून भगवंताकडे पाहिलं. देवा तुझं औदार्य तुलाच कळतं, तुझं भक्तांवरचं प्रेम तुलाच कळतं, ते कोणी त्या ठिकाणी सांगू शकत नाही. असा विचार त्या ठिकाणी महाराज मांडला आणि सूर्योदय झाला. युद्धाला सुरुवात झाली. युद्ध घनघोर होऊ लागलं. भीष्माचार्य तापलेले आहेत आणि केलेल्या प्रतिज्ञेनुसार त्या ठिकाणी महाराज शस्त्रास्त्रांचा वर्षाव करू लागले. एक एक बाण मारू लागले. एक बाण भगवंताच्या चरणाजवळ जाऊन त्या ठिकाणी लागला. जणू काय नमस्कार देवाला केला. यानंतर त्या ठिकाणी महाराज अर्जुनावर बाणांचा वर्षाव होऊ लागला. त्याचा मुकुट उडून पडला. एका बाणानं त्याला क्षीण करून टाकलं. अशी त्या ठिकाणी महाराज अर्जुन व्याकुळ झाला. रक्तबंबाळ होऊ लागला. मूर्छित होऊन त्या ठिकाणी पडतोय अर्जुन. असं भगवंतानं पाहिलं. म्हातारं तापलेलं आहे ना, अर्जुनाला मारताय. देव रागावला आणि रागावून त्या ठिकाणी महाराज भगवंतानं रथातून खाली उडी मारली. इकडे इकडे भगवान पाहू लागले. एक मोडका असणार रथाचं चाक भगवंतानं आपल्या हातात उचललं आणि भगवान धावून त्या ठिकाणी गेले. थांब 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 भगवान म्हणू लागले. भीष्माचार्यांच्या समोर त्यांनी धावत गेलेले आहेत. अर्जुन जागा झाला. घाईघाईने रथातून खाली उतरला. देवाचा पाय पकडतोय. देवा असं करू नका, तुमची प्रतिज्ञा, तुमची प्रतिज्ञा. पण भगवान रागावलेला आहे आणि हातात शस्त्र घेऊन त्या ठिकाणी भीष्माचार्यांच्या समोर धावून आला. भीष्माचार्यांनी पाहिलं, माझ्या अंगावर धावून आला आहे. पृथ्वी थरथर कापू लागली. देवाच्या अंगावरचं उपर्ण जमिनीवर त्या ठिकाणी पडलं. जणू ते उपर्ण पृथ्वीला सांगताय, काय काळजी करू नकोस, भूकंप होणार नाही, प्रलय होणार नाही. हे का होत आहे? अगं आपल्या भक्ताची प्रतिज्ञा खरी करण्याकरिता भगवंतानं स्वतःची प्रतिज्ञा मोडली म्हणून त्या ठिकाणी तुला असं वाटतंय. भक्ताची प्रतिज्ञा खरी करण्याकरिता भगवान स्वतःची प्रतिज्ञा मोडतो. आपला मान टले टल जाय, भक्त का मान न टलते देखा. स्वतःचा मान नाही राहिला तरी चालेल, पण भक्तांचा अपमान कधी होऊ देत नाही. भक्तांची प्रतिज्ञा खरी केली. भीष्माचार्यांची प्रतिज्ञा भगवंतानं खरी केली. भीष्माचार्य खाली उतरले रथातून आणि भगवंताच्या समोर गेले. त्याच्या समोर बोलू लागले, देवा तूच काय, तुझा बाप सुद्धा मला मारू शकत नाही. भीष्माचार्यांचे शब्द आहेत बरं, माझे नाहीत. पण आज मला मरायचंय. म्हणे का? तुला वाटलं मी मरावं म्हणून, तुला वाटतं मी मरावं म्हणून मी मरणार आहे. मग शिखंडी समोर आला. भीष्माचार्यांनी शस्त्र ठेवलं. त्याच्यावर अर्जुनानं बाणांचा वर्षाव केला आणि मग ते शरपंजरी पडले. लांबलचकत आहे. पण भगवंतानं त्या ठिकाणी महाराज आपल्या भक्ताला सांभाळण्याकरिता स्वतःची प्रतिज्ञा मोडली आणि भीष्माचार्यांची प्रतिज्ञा केली. भीष्मपणा केला खरा, धनुर्धरा रक्षिले. धनुर्धराला भगवंतानं सांभाळलं. असे अनेक प्रसंग भक्तांच्या जीवनामध्ये पाहायला मिळतात. जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं की माझ्या जीवनामध्ये अनेक प्रसंगांमध्ये भगवंतानं मला सांभाळलं. तुकोबारांचं चरित्र बारकाईनं पाहिलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल की भगवान प्रत्येक ठिकाणी त्यांच्याकरता उभा राहिला. त्यांची अभंग पाण्यात बुडवलेले त्या ठिकाणी वरती पाण्याच्या वरती कोरडे त्या ठिकाणी सर्वांना दाखवले. भगवंताची ही लीला आहे म्हणून तुकोबारांना अनुभव आला, साक्ष त्या ठिकाणी आली. तुका म्हणे साक्ष हाते, 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 चरण जावे, ऐसियासी चरण जावे. साक्षी धरला तो साक्षी धरला, ऐसियासी चरण जावे. शक्ती जीवे नवंशी ऐसियासी चरण
शक्तीची वेण वंसे शक्ती जीवे नवंती शक्ती जीवे नवंती शक्ती जीवे नवंती साक्ष हाती तोम्या चित्ती धरी येला माझ्या अनुभवाला आलं म्हणून तर मी परमात्म्याला चित्तामध्ये धारण केलं. असंच तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी भगवंताची शरणागती करा. तो भक्तांना त्या ठिकाणी संकटातून वाचवण्याकरिता लाज धरत नाही.
आणि कोणत्याही प्रकारानं भक्ताची वंचना करत नाही म्हणून तो भगवानच शरण जाण्यास योग्य आहे हा संदेश जगद्गुरु तुकोबारांनी सर्वांच्या समोर दिला. भगवंताचा स्वभाव वर्णन करून सांगितला आणि असंच त्या ठिकाणी सर्वांनी जर केलं तर खरोखर भगवान प्रसन्न होऊन आपल्याला भवसागरातून तारतील हा त्यातला भाव आहे. आणि अशा शरणागतीनं कोण्या कोण्या जीवांचा उद्धार झाला आणि कोणी कोणी त्या ठिकाणी भगवंताची अशा पद्धतीने भक्ती केली असं जर तुम्ही विचारत असाल तर मोठी लांबलचक यादी आहे. पण सर्वांची यादी सांगणं तेवढंसं शक्य नाही. म्हणजे तोंडाचे आहेत त्यांचंच वर्णन केलं पाहिजे म्हणून त्यांचं वर्णन करून थांबूया. हे ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर यथामती यथावकाश. थांबा ना थोडं. उभा राहा इन करी तिथेच उभा राहा. यथामती यथावकाश भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला. काय नाही झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करा. याच ठिकाणी थांबूया. पुरातन असणारं हे दत्तात्रयांचं स्थान आहे. तुम्ही सर्वजण मोठ्या आदरानं प्रेमानं गेले 115 वर्षांपासून सप्ताह करत आहात. फार समाधानाची बाब आहे. सुंदर त्या ठिकाणी अशा पद्धतीनं भगवंताची सेवा घडते आहे. अशीच सेवा अविरतपणे त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या हातानं घडो ही अपेक्षा भगवंताच्या चरणी त्या ठिकाणी करतो. थोडीशी सूचना माझ्याकडून